ओके, तर आय थॉट विल कंटिन्यू द इंटरनल सिक्युरिटी लेक्चर्स. म्हणजे आपला पूर्ण एकच टॉपिक कव्हर होऊन जाईल GS 3 चा. आणि दॅट इज द बेस्ट वे टू अप्रोच बिकॉज सगळे टॉपिक्स आर व्हेरी इंटरकनेक्टेड आणि इंटरलिंक्ड. आता मागच्या वेळेस आपण टेररिझम शिकलेलो, तर यावेळेस वी हॅव काश्मीर इश्यू. सो अगेन यू विल गेट द पॉइंट की हे सगळं खूप इंटरलिंक्ड आहे आणि एकामुळे दुसरं इन्फ्लुएन्स होतं, दुसऱ्यामुळे तिसरं. ठीक आहे. तर आणि आजच्या लेक्चरमध्ये आपले जे जनरल व्हॉट्सअप स्टेटसचे जे अप्रोच आपण बघतो की दूध मागोगे तो खीर देंगे और कश्मीर मागोगे तो चीर देंगे, असं अजिबात आपण काही ह्या टेंडन्सीने इथे बसूच नका. वी आर गोइंग टू अनालाइज द काश्मीर टॉपिक विथ मोर लाईक अ गुड अप्रोच, जे की UPSC MPSC आणि तुमच्या रिअल लाईफ मध्ये तुम्हाला कामाला येईल. यू शुड नो हाऊ आर यू सपोज टू लुक ॲट अ कॉम्प्लिकेटेड टॉपिक. त्याचे सोल्युशन्स काय असू शकतात, त्याचे सजेशन्स काय असू शकतात, इज देअर अ सजेशन, इज देअर नॉट अ सजेशन, आणि कशामुळे काय काय घडतंय. तर यू बिंग अन ऍस्पायरंट यू शुड नो की एखाद्या आणि आजचा जर तुम्ही पेपर, हॅज एनीबडी रेड टुडेज न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस? तर आज एक्सप्लेनच्या पेजवर खूप आर्टिकल 370 रिगार्डिंगच आज एक्सप्लेनचा पेज आलाय. तर मेक शुअर ह्या लेक्चर नंतर यू गो अँड रीड द पेज. चला, सो शॅल वी स्टार्ट? ओके, सगळ्यांना दिसतं व्यवस्थित? ओके, तर मी थोडीशी हिस्ट्री इथे लिहिली आहे काश्मीरची की हु रूल्ड काश्मीर आणि आता काय स्टेटस आहे आणि हाऊ डिड इट वेंट ऑन टू आता जे स्टेटस आहे ते. तर पहिलं काश्मीर वॉज रूल्ड बाय हिंदू अँड बुद्धिस्ट, म्हणजे तिथे जे रूलर्स होते फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम. म्हणजे एन्शंट आपण जे म्हणतो तिथे हिंदू आणि बुद्धिस्ट कल्चर होतं. देन लेटर अंडर मुघल्स अकबर कॉन्कर्ड काश्मीर इन 1587, मेकिंग इट पार्ट ऑफ द मुघल एम्पायर. काश्मीर आफ्टर मुघल्स, त्याच्यामध्ये अफगाण इन्व्हेडर्सनी इन्व्हेड केलेलं त्यांना 18th सेंचुरीमध्ये, हु वर देमसेल्व्स ड्रिव्हन आउट बाय द सिख्स फ्रॉम पंजाब. बेसिक हिस्ट्री आहे, एवढं आपल्याला हिस्ट्रीचं हे नाहीये, पण यू शुड गेट अ रफ आयडिया टू हाऊ डिड वी एंड अप इन दिस सिच्युएशन, म्हणून मी तुम्हाला एकदम सुरुवातीपासून सांगतेय. ठीक आहे. मग काश्मीर सिख्सच्या अंडर आलं, तर सिख रूलर्स जे होते त्यांनी रूल केलं तिकडे. मग त्याच्यानंतर ब्रिटिश केम इन, ब्रिटिश कॉन्कर्ड काश्मीर. आणि मग म्हणजे सिखकडून कोणाकडे गेलं? ब्रिटिशांकडे गेलं. ठीक आहे. मग ब्रिटिश काय बोलले की विल सेल काश्मीर टू कोणाला? हिंदू रूलर गुलाब सिंग, जे की तिथे रूलर होते, पण ही डिड नॉट हॅव एनी कंट्रोल ओव्हर काश्मीर. सो ते काय बोलले ब्रिटिश की आपण सेल करून टाकू काश्मीरला, वॉट एव्हर मनी विल गेट विल यूज इट. ठीक आहे. आणि त्यांनी कसं, इथे आय रिटन इन डिटेल, 3 रुपीज पर काश्मीरी. तर ह्या रेटनी त्यांनी काश्मीर विकून टाकलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर महाराजा गुलाब सिंग ऑफ डोगरा डायनॅसिटी साइंड द ट्रीटी ऑफ अमृतसर विथ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इन 1846. म्हणजे डोगरा ट्रीटी ऑफ अमृतसर होती आणि ते डोगरा डायनॅसिटीचे होते. मग ट्रीटी ऑफ अमृतसर साइन केली गेली आणि काश्मीर त्यांच्या हवालेत दिलं गेलं. ठीक आहे. सो फार सो क्लिअर? ओके. आता काश्मीर आफ्टर पार्टिशन. तर आता गुलाब सिंगच्या अंडर काश्मीर आहे, ऑल क्लिअर. आता पार्टिशन नंतर काय झालं? काश्मीर वॉज ऑल्सो डिवायडेड. आपल्याकडे जो काश्मीर आहे दॅट इज नॉट द एंटायर काश्मीर, म्हणजे आता जो इंडियाच्या मॅपवर दाखवतो आपण दॅट इज नॉट द एंटायर काश्मीर. त्या पूर्ण जो काश्मीर होता त्यातला 2/3 आपल्याकडे आलं, 1/3 पाकिस्तानकडे गेलं. ठीक आहे. मग पाकिस्तानकडे गेल्यानंतर त्यांचे गुलाब सिंगचे नातूच राईट, हा येस, गुलाब सिंगचे ग्रेट ग्रँडसन म्हणजे जास्त पुढचं एक जनरेशन, महाराजा हरीत सिंग वॉज द किंग देअर. मग ही ट्राईड टू नेगोशिएट. मग त्यांचं काय मत होतं ते बेसिकली की आम्हाला ना पाकिस्तान बरोबर जायचंय आणि ना इंडिया बरोबर जायचं, वी वॉन्ट टू बी न्यूट्रल, आम्हाला आमचं हे हवंय, आम्हाला ऑटोनॉमी हवंय. तर ते काय बोलले, वी विल ही प्रपोज अ स्टँडस्टिल अग्रीमेंट. तर डज एनीबडी नो हिअर व्हॉट इज स्टँडस्टिल अग्रीमेंट? रफ आयडिया किंवा शब्द वाचून काय वाटतंय की स्टँडस्टिल अग्रीमेंट काय असेल? स्टँडस्टिल आपण कशाला म्हणतो? आहे तसं. ठीक आहे. मग यांचं काय मत होतं की आता आमचे ब्रिटिशांबरोबर जे रिलेशन्स आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स किंवा जनरल रिलेशन्स, तेच आमचे पाकिस्तान आणि इंडिया बरोबर आत्ता असावे तात्पुरते. लेटर विल फिगर आउट की काय करायचं. पण आता जसं आहे तसं वी आर नॉट रेडी टू मर्ज विथ इंडिया ऑर पाकिस्तान, स्टँडस्टिल अग्रीमेंट आता आहे तसं राहू द्या, मग आपण फिगर आउट करू काय करायचं.
तर पाकिस्तान एक्सेप्टेड इट. पाकिस्तान बोललं की ठीक आहे, डन, स्टँडस्टिल अग्रीमेंट अग्रीड. पण इंडिया काय बोललं, नाही एक काम करा, तुम्ही या इकडे, आपण चर्चा करूया की काय होऊ शकतं इन्स्टेड ऑफ स्टँडस्टिल अग्रीमेंट. तर इंडिया सेड की वी आर ओपन टू डिस्कशन अँड वील फाइंड अ सोल्युशन टू व्हॉट कॅन बी प्रपोज और व्हॉट कॅन हॅपन. ठीक आहे. पण पाकिस्तानने करून टाकलं की ठीक आहे, चला स्टँडस्टिल अग्रीमेंट ऑन ऑगस्ट 15, 1974 त्यांनी ओके बोललं पाकिस्तान. ठीक आहे. आणि दिस इज द इमेज ऑफ महाराजा हरी सिंग, बाय द वे. आपण महाराजा इमॅजिन, म्हणजे ही ऑल्सो युज टू वेअर दॅट काइंड ऑफ क्लोथ्स, असं महाराजा राय, पण ही वॉज म्हणजे मॉडर्न होते ते. ओके, हा, जसं की मी बोलले, इंडिया ऍडवाइज महाराजा टू सेंड दिस ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह टू दिल्ली फॉर फर्दर डिस्कशन्स ऑन द ऑफर. काश्मीर पीपल, हा, आता काश्मीर लोकांचं काय ओपिनियन होतं याच्यामध्ये, तर काश्मीरी लोक बोलले की आम्हाला डोगरा डायनॅसिटी मध्ये नाही राहायचंय, वी वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ, वी वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इंडिया, असं ते बोलले. आम्हाला डेमोक्रेसी हवी आहे. आणि द मेजर रिझन बिहाइंड विच आपण ते डिस्कस करूया व शेख अब्दुल्ला. आपण त्यांच्याबद्दल पण वाचूया, शेख अब्दुल्ला मुवमेंट बद्दल, नेक्स्ट स्लाइड मध्ये. तर ते म्हणतात की आम्हाला डोगरा डायनॅसिटी मध्ये राहायचं नाही, वी वॉन्ट प्युअर डेमोक्रेसी, बिकॉज त्यांचा पण रोल होता इंडियाच्या इंडिपेंडन्सच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. India in 1974 had suggested conducting a plebiscite to know the aspirations of Kashmiri people. बरं, मग आता रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा आणि स्टँडस्टिल अग्रीमेंटच्या आधी मग इंडिया जसं बोलले की ऑप्शन्स ओपन ठेवूया आपण, की काय होणार आहे नक्की, काय करू शकतो. तर इंडिया काय बोलली, एक काम करू, आपण मत घेऊ लोकांचं, जनमत घेऊ की लोकांना कुठे राहायचंय, इंडियामध्ये राहायचंय, इंडिपेंडेंट राहायचंय की पाकिस्तानला राहायचंय, विल कंडक्ट अ प्लेबिसाइट. मग प्लेबिसाइटचं काय झालं पुढे आपण आता हे बघू. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. इट अनफोल्ड्स नॅचरली, म्हणजे असं आपण एखाद्या फिल्मचा प्लॉट म्हणतो ना, असं एकदम काश्मीर इश्यू तसाच आहे. बिकॉज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. तर मग अंडरस्टँड इट लाईक अ स्टोरी बेसिकली. तर इकडे आताच रिसेंटली एक न्यूजपेपर आर्टिकल मी अटॅच केलंय. त्याच्यामध्ये ते म्हणतात आहे आर्टिकल 370 वॉज टेम्पररी बिकॉज अ प्लेबिसाइड हॅड टू बी हेल्ड इन JNK. फारुख अब्दुल्ला, हे आताचं स्टेटमेंट आहे त्यांचं. वॉज टू बी हेल्ड नाही झालं का, कधीच नाही हेल्ड झालं, तर का नाही हेल्ड झालं, वी लुक इन टू. ठीक आहे. हा, तर व्हॉट हॅपन, पाकिस्ताननी अटॅक केलं कशावर, काश्मीरवर, थ्रू पुख्तन रेबिलियन, जे ट्रायबल, आपण म्हणतो ट्रायबल अटॅक होता. काश्मीर स्वतः, काश्मीरला कॅप्चर करायला स्वतः पाकिस्तानी आर्मी नाही आलं, बिकॉज स्टँडस्टिल अग्रीमेंट साईन केलेलं. ते बोलले की ओके, डन, स्टँडस्टिल अग्रीमेंट. पण मग करायचं काय, दे ऑल्सो वॉन्टेड काश्मीर, पण हाऊ आर वी सपोज टू अटॅक काश्मीर. मग त्यांनी काय केलं, ट्रायबल अटॅकचा सहारा घेतला. तर पाकिस्तान दो एंटर्ड इन टू स्टँडस्टिल अग्रीमेंट विथ जम्मू अँड काश्मीर हॅड अन आय ऑन इट. ठीक आहे. इट ब्रोक द स्टँडस्टिल अग्रीमेंट बाय स्पॉन्सरिंग अ ट्रायबल मिलिटंट अटॅक इन काश्मीर ऑन ऑक्टोबर 1947. ठीक आहे. पश्तून ट्रेडर्स फ्रॉम पाकिस्तान इन्व्हेडेड काश्मीर. म्हणजे पश्तून म्हणजे आपण जे म्हणतो कोणतं ट्राईब, तर पश्तून ट्राईब होतं, त्यांनी इन्व्हेड केलं पाकिस्तान. आणि त्याच्यामध्ये त्यांनी, मग हे सगळं होत असताना ते खूप जास्ती आत आले काश्मीरच्या. आत आल्यानंतर त्यांना असं झालं की, म्हणजे जे आपले हरिसिंग होते, जो राजा होता, त्यांना असं झालं की आता काय करायचं. मग देन ही सेड, यार आउट ऑफ सिच्युएशन झालंय सगळं, तर मग वी नीड टू टेक इंडियाज हेल्प. मग ते बोलले की ठीक आहे, ठीक आहे, आम्हाला मदत करा. खूप आतपर्यंत ते आलेत आणि कदाचित पूर्ण काश्मीर पण ते, जर काय रिस्पॉन्ड नाही केलं तर पूर्ण काश्मीर पण ते घेऊ शकतात. सो प्लीज हेल्प अस. कोणाला बोलले हे, इंडियाला बोलले. तर इंडिया बोलले येस शुअर, विल हेल्प यू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण बिफोर दॅट यू नीड टू साइन अ इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन. तर इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन म्हणजे काय, की तुम्हाला इंडियामध्ये विलीन व्हावं लागेल, यू नीड टू बी अ पार्ट ऑफ इंडिया. तर मग हरिसिंग बोलले, सिच्युएशनच अशी होती, तर हरिसिंग बोलले की डन, फाईन, विल साइन. आणि मग त्यांनी साइन केलं. अँड देन इंडिया वेंट ऑन टू हेल्प ट्रायबल अटॅक रिबेल करायला किंवा थांबवायला डिफेन्ससाठी इंडियाची आर्मी सगळी पाठवली गेली तिकडे. ठीक आहे. जे मी बोलले तेच सगळं इथे लिहिलंय, तर आय वेट फॉर अ मिनिट, यू कॅन रीड इट. हा, आणि हे लास्ट वाक्य असं आहे की जेव्हा गोष्टी नॉर्मलाइज होतील, सगळं अटॅक वगैरे थांबतील, तेव्हा आपण परत प्लेबिसाइड कंडक्ट करू, की काय म्हणायचं परत लोकांना. ठीक आहे. इंडिया अगेन प्रपोज की प्लेबिसाइड हे करू, रेफरेंडम, प्लेबिसाइड.
ओके, आता मी इकडे आय हॅव अटॅच्ड इंडिया आणि काश्मीर च्या प्रॉब्लेमच्या शेजारीच मी एक मॅप अटॅच केलाय. तर द ग्रीन पार्ट यू आर लुकिंग इनटू इज पाक ऑक्युपाइड काश्मीर. द रेड पार्ट इज अक्साई चीन. या साईडला जो ऑक्युपाइड काश्मीरच्या खाली जो लाईट तो ग्रीन जो भाग आहे दॅट इज आझाद काश्मीर, पाकिस्तानमध्ये आहे जो अजून पण. आणि म्हणजे दे आर कंट्रोलिंग इट. पाकिस्तानमध्ये असं नॉट इज नॉट द राईट वर्ड, बट इट इज ऑक्युपाइड बाय पाकिस्तान राईट नाव. आणि जो व्हाईट वाला पार्ट किंवा येलोइश वाला पार्ट दिसतो दॅट इज इंडिया. ठीक आहे. सो दिस इज राईट नाव काश्मीरचा स्टेट. आणि या साईडला जे ग्रीन जे बॉर्डर दिसतीये इंडियामध्ये आणि ज्या ग्रीन पार्ट मध्ये दॅट इज लाईन ऑफ कंट्रोल. आणि जे रेड मध्ये दॅट इज चायना जे कंट्रोल करते अक्साई चीनचा भाग दॅट, आणि इंडियाचा जो पार्ट दिसतो दॅट इज लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. तर मग याच्यामध्ये डिफरन्स आहे. लाईन ऑफ कंट्रोल इज पाकिस्तान इंडिया, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल इज चायना इंडिया. ठीक आहे. आता इथे गंमत काय झाली, नाव नेहरू इज बीन क्रिटिसाइज अ लॉट फॉर गोइंग टू म्हणजे UN मध्ये जाण्यासाठी. नेहरू इज क्रिटिसाइज अ लॉट, पण सेइंग दॅट इट वॉज नेसेसरी एज वेल, कारण की तेव्हा वी हॅड फेथ इन UN की UN काहीतरी तोडगा काढेल, आणि वी हॅड नो आयडिया टू व्हॉट इज गोइंग टू हॅपन नेक्स्ट, की काय होणार आहे आपल्याला याची आयडिया नव्हती. पण वी थॉट की पीसफुली काहीतरी सेटलमेंट करता आली तर वेल इन गुड. ठीक आहे. तर जेव्हा आपण जेव्हा आपण परत डिफेन्स घेतला ट्रायबल अटॅक पश्तूनच्या यांच्या थ्रू किंवा पाकिस्तान अटॅक थ्रू, तर आपण त्यांना बरंच मागं सारायला खूप सक्सेसफुल झालो त्यामध्ये. पण त्यानंतर मग वी वेंट टू UN, आणि मग युएननी प्रपोज केलं की आणि पहिली गोष्ट युएनचं जे रेझोल्युशन दॅट इज नॉट बाइंडिंग ऑन एनीबडी ऑन बोथ द कंट्रीज. ठीक आहे. मग युएननी प्रपोज केलं की आता थांबा, जिथे आहे तिथे थांबा. वेर एव्हर यू आर, वॉट एव्हर इज युअर स्टेट, पाकिस्तान जिथे आहे तिथे पाकिस्तान थांबेल, इंडिया जिथे आहे तिथे इंडिया थांबेल. ठीक आहे. आणि मग त्याच्यामुळे ते स्टँडस्टील अग्रीमेंट म्हणजे ते पूर्ण इथे त्याच्यामुळे आपण जो बघतोय मॅप की ग्रीन पार्ट इज विथ पाकिस्तान अँड द रेस्ट पार्ट इज विथ इंडिया, दॅट इज बिकॉज UN बोललं की बस करा आता इथे थांबा. ठीक आहे. नाउ व्हॉट वॉज प्रपोज बाय UN विल सी इन द नेक्स्ट स्लाइड. या स्लाइड मध्ये पाकिस्तान इज अन अग्रेसर इन द स्टेट. त्यांनी डिक्लेअर केलं की पाकिस्तान इज अन अग्रेसर, की पाकिस्तानने अटॅक केलाय तुमच्यावर, यू आर नॉट द हे. ते बोललं की पाकिस्तान ऑक्युपाइड टेरिटरी जी आहे ती वेकेट करणार पाकिस्तान, आणि वेकेट केल्यानंतर इंडिया हॅज टू रिमूव्ह, म्हणजे एकदा पाकिस्तानने वेकेट केलं की इंडियाने पण वेकेट करायचा. तो पूर्ण पार्ट इंडियाचा आहे, आणि ऍज सून ऍज पाकिस्तान वेकेट्स इंडिया विल ऑक्युपाय द प्लेस. ठीक आहे. पण कधी आणि त्याच्यानंतर प्लेबिसाइड होईल, पण पाकिस्तानने कधी विड्रॉ नाही केलं त्या ह्याच्यामधून, बिकॉज द अग्रीमेंट वॉज नॉट बाइंडिंग. त्याच्यामुळे पाकिस्तान डिड नॉट वेकेट द प्लेस. इंडिया वॉज नॉट एबल टू अगेन शो अग्रेशन बिकॉज UN कडे आपण गेलेलो आणि वी हॅड टू शो रिस्पेक्ट टू UN. आणि त्याच्यानंतर प्लेबिसाइड कधी हेल्डच नाही झालं, बिकॉज पाकिस्ताननी जो भाग त्यांना वेकेट करायला सांगितलेला तो कधी वेकेटच नाही केला. ठीक आहे. नाव ऍज आय सेड शेख अब्दुल्ला मुवमेंट, मी तुम्हाला म्हणत होते ऍज आय मेन्शन्ड हिम अर्लियर. हु शेख अब्दुल्ला? एनीबडी नोज हिअर? नॉट रीडिंग द स्लाइड प्लीज. ओके. एनीबडी नोज हिअर हु इज शेख अब्दुल्ला? ऐकलंय त्यांच्याबद्दल कोणी? येस, नो? हा, येस, एक्झॅक्टली, व्हेरी गुड. तर शेख अब्दुल्ला वॉज पॉलिटिकल, म्हणजे ही वॉज अ पॉलिटिशियन ऑफकोर्स. नेहरूचे खूप चांगले मित्र होते ते, आणि ही वॉज इन टू इंडिपेंडन्स मुवमेंट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. आणि त्यांनी एक पार्टी एस्टॅब्लिश केली, नॅशनल कॉन्फरन्स, ज्याचं आधी नाव होतं आय गेस मुस्लिम कॉन्फरन्स होतं, नंतर इट वॉज रिनेम्ड ॲज नॅशनल कॉन्फरन्स फ्रॉम 1938. तर 1938 मध्ये ही पार्टी एस्टॅब्लिश झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्स स्टार्टेड अ पॉप्युलर मुवमेंट टू गेट रिड ऑफ महाराजा. मग तुम्हाला जे बोललं ना की लोकांना काय वाटत होतं की डोगरा डायनॅसिटी मध्ये नाही राहायचं, का आम्हाला डेमोक्रेसी हवी आहे. दिस वॉज बिकॉज ऑफ दिस मुवमेंट. ह्या मुवमेंटमुळे लोकांमध्ये जनजागृती आली की अरे डेमोक्रेसी जास्त बेटर आहे मोनार्कीपेक्षा, आणि त्याच्यामुळे ते बोलले की आम्हाला नको आहे डोगरा डायनॅसिटी, वी वॉन्ट टू बी अ डेमोक्रेटिक स्टेट. हा, मग इन्स्ट्रुमेंट ऑफ सेशन जेव्हा साईन झालं, मग वी म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट मेड शेख अब्दुल्ला द प्राईम मिनिस्टर. तेव्हा प्राईम मिनिस्टर बोलायचे, नाव इट इज चीफ मिनिस्टर, पण तेव्हा ही वॉज बीन कॉल्ड ऍज प्राईम मिनिस्टर. त्याच्यानंतर शेख अब्दुल्ला वॉज अगेन्स्ट जम्मू काश्मीर. मग शेख अब्दुल्ला बोलले की अरे प्लेबिसाइड वगैरे हे करू, पण नाव जॉईनिंग शेख अब्दुल्ला वॉज अगेन्स्ट काश्मीर जॉईनिंग पाकिस्तान. However, he took a pro-referendum stance and delayed the formal accession to India. म्हणजे हे काय बोलले, इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन साईन झालेलं, अग्रीड, म्हणजे काय अर्थ त्याचा की तुम्ही विलीन झालाय भारतात ऑलरेडी.
हे काय बोलले की नाही झालं आम्ही विलीन, आम्हाला रेफरेंडम ओनली देन विल से की आम्ही इंडियाचा पार्ट आहे. नाउ दॅट इज अगेन रिस्की बिकॉज जे काही पाकिस्ताननी जे ऑक्युपाय केलेलं तो पार्ट तर रेफरेंडम नाही देणार ना. म्हणजे हाऊ आर यू कंडक्टिंग रेफरेंडम ओनली ऑन द लिमिटेड पॉप्युलेशन. आणि त्यांचं मत काय आलं काय नाही वी डू नॉट नो. आणि ऑलरेडी इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन वॉज साइन. मग ही स्टार्टेड सेइंग की नाही मला रेफरेंडम हवायच आणि रेफरेंडम झाल्याशिवाय विल नॉट बी अ पार्ट ऑफ इंडिया. ठीक आहे. मग ते बोलले की शेख अब्दुल्ला बिकॉज ऑफ दिस स्टॅन्स वॉज अरेस्टेड आणि ते खूप वर्ष जेलमध्ये होते. आणि नेहरू हिमसेल्फ वॉज अरेस्टेड, आस्क्ड द गव्हर्नमेंट टू अरेस्ट हिम किंवा द पोलीस टू अरेस्ट हिम. ठीक आहे. सो दिस वॉज शेख अब्दुल्लाज मुवमेंट. आणि अजून पण त्यांचे आपण म्हणतो अँसेस्ट्री वगैरे ते आर व्हेरी ऍक्टिव्ह इन पॉलिटिक्स काश्मीरच्या आणि दे स्टील हॅव अ लेगसी देअर आणि त्यांचा इन्फ्लुएन्स आहे अजून पण. ओके. नाउ दिस बिंग सेड, आपला टॉपिक इंटरनल सिक्युरिटी जरी असला तरी इंटरनल सिक्युरिटी इज क्वाईट इन्फ्लुएन्स्ड बाय वॉर्स. जे काही वॉर होतात त्याच्यामुळे खूप सारे आपल्या प्रॉब्लेम्स होतात इंटरनल सिक्युरिटीला पण. तर हे आपण थोडेसे वॉर्स बघून घेऊया. मेजर वॉर्स आहेत जे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये झालेत. तर फर्स्ट वॉर आता जे आपण डिस्कस केलं, ट्रायबल अटॅक, पख्तून रेबिलियन, दॅट वॉज द फर्स्ट वॉर. ते आणि ऍक्च्युली हाऊ डिड इट अनफोल्ड, जेव्हा पख्तून अटॅक झाला तेव्हा इट वॉज अ ट्रायबल अटॅक. बट लेटर वेन हे आले इंडियन आर्मी केम इन टू फोर्स, इवन पाकिस्तानी आर्मी केम इन टू फोर्स, देयर वॉज अ फुल फ्लेज वॉर देन. ठीक आहे. द सेकंड इज 1965 वॉर. आता इकडे काय ऑपरेशन गिब्राल्टर. आता गिब्राल्टर कुठे, एनीबडी नोस इन द मॅप, वर्ल्ड मॅप, गिब्राल्टर स्ट्रेट वगैरे ऐकलंय? हा काय सॉरी आय डिडंट हिअर यू. हा पण कुठे एक्झॅक्टली माहितीये का? स्पेन आणि तुम्हाला हा स्पेन आणि आफ्रिकाच्या मध्ये जो छोटासा पार्ट आहे दॅट इज गिब्राल्टर स्ट्रेट. तर तुम्ही म्हणसाल की गिब्राल्टर स्ट्रेट, ऑपरेशन गिब्राल्टर म्हणजे व्हॉट इज द रेलिव्हन्स ना हिअर, की इकडे काश्मीरमध्ये होतंय गिब्राल्टर स्ट्रेट एवढ्या लांब, मग वाय ऑपरेशन गिब्राल्टर? तर त्याचं रिझन बिंग की स्पेन आणि पोर्चुगीज वर मुस्लिम रूल होतं फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम, लॉंग टाइम, आय हॅव नो आयडिया फॉर हाऊ लॉंग इट वॉज. पण मुस्लिम स्टेटनी तिकडे रूल केलेलं स्पेन आणि ह्याच्यावर, पोर्चुगीजवर. मग त्याच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन पाकिस्तान नेम्ड द ऑपरेशन गिब्राल्टर. ठीक आहे. की आम्ही आता मुस्लिम स्टेट तिथे एस्टॅब्लिश करणार आणि वील अगेन रूल काश्मीर. दॅट इज द रिझन वाय इट वॉज नेम्ड ऑपरेशन गिब्राल्टर. ठीक आहे. आता इथे काय गंमत आहे की इन्फिल्ट्रेट रेग्युलर जिहादी फोर्सेस. आता व्हॉट वॉज देअर प्लॅन की आपण काय करूया, फुल फ्लेज वॉर, यू नो पाकिस्तान स्ट्रॅटेजी, ब्लीड इंडिया थ्रू 1000 कट्स. म्हणजे एकदम काही घाव नाही करायचा, छोटे छोटे घाव करायचे आणि ब्लीड इंडिया थ्रू 1000 कट्स. दॅट वॉज पाकिस्तान लेजिट पॉलिसी टुवर्ड्स इंडिया. तर जिहादी जे होते त्यांना पाठवलं गेलं टू इन्फिल्ट्रेट द LOC, लाईन ऑफ कंट्रोल. त्याच्यामध्ये ते बोलले की तुम्ही या, म्हणजे पाकिस्तान फंडेड जिहादीजला आतमध्ये बोललं गेलं इन्फिल्ट्रेट करून काय करायचं, तर तिथले जे लोकल्स आहेत त्यांना भडकवायचं, त्यांना आस्क देम टू स्टँड अगेन्स्ट देअर ओन गव्हर्नमेंट आणि मग त्यांना आपल्यात घ्यायचं आणि विल क्रिएट अ रेव्होल्युशन नाही म्हणतात, बट विल क्रिएट अ रिव्होल्ट अगेन्स्ट द इंडियन गव्हर्नमेंट थ्रू इन्फिल्ट्रेशन. तर हाऊ डिड दिस मिशन फेल? वन, people were not really aroused by the sentiments किंवा हे, आणि people did not revolt. दुसरं, थ्रू अ स्ट्रॉंग इंटेलिजन्स एजन्सीज आपल्याला ऑलरेडी त्यांचा प्लॅन कळला, विच वॉज व्हेरी पुअरली एक्झिक्युटेड. की त्याचे एक्झिक्युशन, मी जास्त इंग्लिश नाही बोलत आहे ना, ओके ना एव्हरीबडी? ओके ना, बायलिंग्वल कळतं ना सगळ्यांना? हा. तर ते काय म्हणाले की सेकंड वॉज की पुअरली इम्प्लिमेंटेड, जास्त चांगलं इम्प्लिमेंटेशन त्या गोष्टीचं झालं नाही आणि इंटेलिजन्स एजन्सीजला त्यांचा प्लॅन कळाला. मग आपण काय केलं, वी स्टार्टेड अ काउंटर ऑपरेशन आणि मग त्यांना आपण त्या काउंटर ऑपरेशनला आपण हे केलं की वी टॅकल द प्रॉब्लेम वेल. तर इन्फिल्ट्रेट सुरुवातीला झालं, पण अगेन द सेम केस हॅपेंड. इन्फिल्ट्रेशनला टॅकल करण्यासाठी आपली आर्मी उतरली, त्यांची आर्मी उतरली, अगेन इट बिकेम अ फुल फ्लेज वॉर बिटवीन इंडिया आणि पाकिस्तान. सो दिस वॉज 1965 का वॉर. आता 1971 वॉर, एनीबडी नोस? आय गिव्ह. हा एक्झॅक्टली. तर ईस्ट पाकिस्तान होतं, यू नो द जॉग्रफी राईट, की इथे ईस्ट पाकिस्तान होतं, इकडे वेस्ट पाकिस्तान होतं आणि ऍडमिनिस्ट्रेशन पॉसिबल नव्हतं. सो तिकडचे जे लीडर्स होते दे सेड की वी डू नॉट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ पाकिस्तान, आम्हाला आमचं हे पाहिजे, स्वतंत्र
देश पाहिजे आमचा, नॉट इवन ऑटोनॉमी, पण आम्हाला आमचा देश पाहिजे, वी वॉन्ट इंडियाज हेल्प. तर तेव्हा इंदिरा गांधी वॉज द प्राईम मिनिस्टर. सो इंदिरा गांधी हॅड व्हेरी गुड रिलेशन्स विथ रशिया. तर इंदिरा गांधी बोलल्या की ठीक आहे, विल हेल्प यू. इंदिरा गांधी हेल्प ईस्ट पाकिस्तान टू become independent. She formed with help of her, East Pakistan became what? Bangladesh. Exactly. East Pakistan became Bangladesh. आणि त्यानंतर युएसला पाकिस्तानचे रिलेशन्स तेव्हा युएस बरोबर फार चांगले होते. तर पाकिस्तान इज लाईक की इंडिया आमच्या इंटरनल मॅटर मध्ये इंटरफेअर करते, तर तुम्ही तेवढं बघा. तर युएस लगेच हेल्पला येणार होतं पाकिस्तानला, पण वी हॅड साइंड अग्रीमेंट विथ रशिया. तर रशिया बोललं की नाही, यू आर नॉट गोइंग टू कम हिअर इन दिस एरिया, आम्ही पण आहोत, तुम्ही आला तर आम्ही पण येतो. सो त्याच्यामुळे युएस वॉज नॉट ऍक्च्युअली एबल टू हेल्प पाकिस्तान, अँड दॅट इज द रिझन थ्रू गुड रिलेशन, बायलॅटरल रिलेशन्स किंवा स्ट्रॅटेजिकली सगळं प्लॅन करून बांगलादेश वॉज फॉर्म्ड. आणि इट वॉज लुक्ड अपॉन ॲज अ ह्यूज विक्ट्री फॉर इंडिया, कारण की पाकिस्तान जे आपल्याला सतत प्रॉब्लेम, इट वॉज अ गुड लेसन टू देम की डू नॉट चॅलेंज इंडिया इन वॉट एव्हर ऍस्पेक्ट. आणि देन लेटर ऑन सियाचीन ग्लेशियर 1984. तर सियाचीन ग्लेशियरवर पाकिस्तान प्लॅन करत होतं ऑक्युपाय करणं. मेजर स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ती, बिकॉज त्या इट इज द हायेस्ट पॉइंट ऍज एव्हरीबडी नोज. आणि तिथून सगळ्या मुवमेंट्स दिसतात की कोण कुठे येत आहे, कुठे रोड्स बनतात, कुठे गाड्या येत, म्हणजे कुठे टँक्स इस्टॅब्लिश होतात, कुठे कॅम्प्स इस्टॅब्लिश होतात. सो इफ दॅट एरिया दे ऑक्युपाइड, त्यांना खूप स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट हे मिळालं असतं, एडव्हान्टेज मिळालं असतं. मग ते काउंटर करण्यासाठी आपण ऑपरेशन मेघदूत चालू केलं, आणि ज्या ठिकाणी हे होते त्या ठिकाणी आपण त्यांना परत पाठवलं. नाव सियाचीन ग्लेशियर इज ऑक्युपाइड बाय इंडियन आर्मी, आणि वी आर स्टँडिंग देअर स्टील आणि प्राऊड. ठीक आहे. सियाचीन ग्लेशियर व्हेरी इम्पॉर्टंट, आपण म्हणतो स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट ग्लेशियर आहे, त्याच्यामुळे दॅट इज इम्पॉर्टंट, आणि एव्हरी टाइम इट इज इन न्यूज. बरं, आता नाव लेट्स कम टू द पॉइंट. तर काश्मीर इश्यू इंटरनल डिस्प्यूट कसं आहे, याच्यावर कोणाला काही मत द्यायचं की हाऊ इज इट इंटरनल डिस्प्यूट. कारण आतापर्यंत आपण बघितलं की बॉर्डर एरियाजवर कॉन्फ्लिक्ट होतात, ते पाकिस्तान इंडिया वॉर आहे किंवा जे काही झालं ते वॉट एव्हर हॅपन्ड वॉज ऍट द बॉर्डर्स बेसिकली. तर मग हाऊ डिड काश्मीर बिकम अ इंटरनल डिस्प्यूट, किंवा आता जे काश्मीर बॉईल होतंय किंवा जे आता टर्मोइल्स घडतात ते काश्मीरमध्ये, ते काय. सर एनीबडी वॉन्ट्स टू शेअर एनिथिंग, किंवा काहीतरी विचार करून मला सांगा की वाय इज दिस अ इंटरनल डिस्प्यूट. Everybody has to give input in the class, please. एक्सटर्नल समजू शकतो ना आपण सगळे की अरे बॉर्डर मॅनेजमेंट आहे, पाकिस्तान आहे, इकडे चायना आहे, अक्साई चीन वगैरे. एक्सटर्नल एव्हरीबडी नोज. हाऊ इज इट इंटरनल डिस्प्यूट. इंटरनल कसं काय झालं, तर म्हणजे इंटरनल सिक्युरिटीचा प्रश्न काश्मीर बनलं कसं काय. हा. Now JNK is kind of part of India. Even though Article 370 was there, but still there were many groups still wish to join Pakistan. Very good. That is one. Very good. Very good. That is one. अजून कोणाला सांगायचं काही. कसंही उत्तर द्या, पण द्या. पार्टिसिपेट इन क्लास प्लीज. बरं ठीक आहे. लेट्स मूव अहेड. या प्लीज. Representation of JNK was in handful people's power. That was a feeling of discontent. Good. Were not represented. No well representation. बरोबर आहे. Very good. तर what is the special status given to Jammu and Kashmir? 370 मध्ये काय काय येतं, तर these are some of the points की 370 ने एक्झॅक्टली काय केलेलं, जे बाकीच्या स्टेट्सला नव्हतं ते काश्मीरला कसं होतं. तर नाव वी नो की काश्मीरला आपण का दिलेलं. इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशन हे झालेलं, आणि इट इज अ व्हेरी आपण म्हणतो की डिफरंट केस स्टडी ऑल टुगेदर. बाकीच्या स्टेट्सच्या कम्पॅरिझन मध्ये काश्मीर इज डिफरंट केस स्टडी, त्याच्यामुळे त्यांचे इन्स्टन्सेस डिफरंट होते, एक्सपिरियन्सेस डिफरंट होते, म्हणून आपण 370 त्यांना दिलं पूर्ण हक्काने. ठीक आहे. तर व्हॉट वॉज 370. आपल्याला माहिती आहे ना की इंडिया द एंटायर इंडिया हॅज ओनली वन कॉन्स्टिट्यूशन. वी डू नॉट फॉलो द फेडरल हे की जिथे सगळ्या स्टेट्सला डिफरंट कॉन्स्टिट्यूशन, आणि ओनली मिलिटरी और इंटरनॅशनल रिलेशन्स आर बीइंग टॅकल्ड बाय द
सेंटर असं नाही आपल्याकडे काय एकच कॉन्स्टिट्यूशन आहे ते सगळ्या स्टेट्सला लागू इट इज टू ऑल ऑफ इंडिया. पण काश्मीरला काय होतं, काश्मीर हॅड अ सेपरेट कॉन्स्टिट्यूशन आणि 370 काय व्हायचं की जे रूल्स तुम्हाला वाटतील की तुम्ही फॉलो करावे इंडियाचे तुम्ही तेच फॉलो करणार. म्हणजे इट वॉज अप टू देम की इंडियाचं कोणतं लॉ फॉलो करायचा कोणता नाही फॉलो करायचा. ठीक आहे, तर दॅट वॉज स्पेशल स्टेटस. आणि वन मोर थिंग विच अब्रोगेशन झाल्यानंतर त्यांनी म्हणजे दिस वॉज वन थिंग दॅट वॉज टेकन बॅक, दॅट इज नॉन काश्मीरीजला प्रॉपर्टी घेण्याचं तिकडे यू वर नॉट अलाउड 370 की जे नॉन काश्मीरीज आहे प्रॉपर्टी नाही घेणार, तिथे ओनली द लोकल्स विल हॅव राईट्स ओव्हर प्रॉपर्टी. ठीक आहे. Everybody knows that 370 was abolished. 370 अबॉलिश करण्याचं हे खूप साऱ्या डिमांड मध्ये होतं खूप जास्त. द रिझन बिंग की तिकडे त्यांचं गव्हर्नमेंट होतं आणि तिकडे त्यांचे लोक होते, सो इन्फिल्ट्रेशन खूप जास्त होत होतं. नॉट बिकॉज दे वर हे, पण बिकॉज इंडियन गव्हर्नमेंट वॉज नॉट एबल टू टेक व्हेरी स्ट्रिक्ट ऍक्शन ऑन वॉट एव्हर वॉज हॅपनिंग, कारण की मेजॉरिटी पॉवर्स तर त्यांच्याच हातात होत्या, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात. तो इंडियन गव्हर्नमेंट वॉज नॉट एबल टू टेक व्हेरी स्ट्रिक्ट मेजर्स की काय हाऊ टू टॅकल किंवा डिसिजनला खूप वेळ लागायचा. सो व्हॉट हॅपन्ड आफ्टर abrogation of Article 370. तर युनियन मिनिस्टर आज पण आले, प्लीज वाचा न्यूजपेपर आजचा. टुडे अमित शाह हॅज ऑल्सो सेड की किंवा आज जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत आपले मनोजजी, त्यांनी पण बोललेत की जे प्लेबिसाइट आहेत ते कमी, सॉरी जे स्टोन थ्रोईंग आहे ते कमी झालंय. त्यानंतर जो व्हायलन्स आपण म्हणत होतो तो फार कमी झालाय. पीपल हु आर नॉट एबल टू विजिट और जे एका रात्रीनंतर फिरू नव्हते शकत बाहेर, नाव दे आर रोमिंग असं ते म्हणाले. तर मग रीड युअर न्यूजपेपर टुडे विच इज व्हेरी रेलिव्हेंट टू टुडेज टॉपिक. युल गेट अ गुड आयडिया किंवा गुड पिक्चर की आता तुम्हाला जसं की बॅकग्राऊंड माहिती आहे तर तुम्हाला कळेल की नक्की काय बोललं जाते या सगळ्यामध्ये. तर हेच दिलं इकडे की डिक्लाइन 40% इन्व्हॉल्वमेंट ऑफ लोकल युथ इन टेररिस्ट आउटफिट्स. There has been 40% decrease in involvement of local youth in terrorist organization and only 64 youth of Kashmir Valley were brainwashed. Hurriyat Conference, which promotes terrorism and violence, was also rotted this year when its leader Saeed Ali Shah Gilani separated himself from the Hurriyat Conference. तर हे जे काही आहे ते इफेक्ट झाले 370च्या ह्याच्यानंतर. Now government data आता तरी आपल्याकडे त्याचे स्टॅटिस्टिक्स आणि असले तरी आय डोंट थिंक सो ते वरती येऊन देतील, बिकॉज दे वॉन्ट टू शो पॉझिटिव्ह इमेज ना की 370 मुळे गोष्टी चांगल्या होतात. आणि इंटरनल डिस्प्यूट चालूच राहणार आहे. दिस इज नेव्हर एंडिंग हे की I'm not good at using laptop, so sorry. Okay. So जो मी प्रश्न मगाशी विचारला, why is Kashmir boiling? का होतं हे सगळं? फर्स्ट सोशल मीडिया. नाव सोशल मीडिया म्हणजे आपण फक्त न्यूज चॅनल्स किंवा जे काही न्यूजपेपर म्हणतात ते नाही घेऊ शकत. नाव सोशल मीडिया इज अ व्हेरी बिग टर्म. तुमच्या प्रत्येकाच्या हातात फोन आहे. अँड देर आर मेनी फेसबुक पेजेस, ट्विटर पेजेस आहेत, हँडल्स आहेत, जे की ऍक्च्युली देर आर रिक्रुटमेंट बीन डन म्हणजे ह्याच्यामध्ये ISIS चे रिक्रुटमेंट किंवा ब्रेन वॉशिंग पण सोशल मीडियानी होतं. सो दॅट इज पुटिंग अ व्हेरी पुअर लाईट ऑन इंडियन गव्हर्नमेंट चे जे ड्रॉबॅक्स आहेत ते आणखी एस्कलेट करून किंवा वाढून चढून जास्त दाखवले जातात की तुम्हाला डेव्हलपमेंट नाही पोहोचत आहे, तुम्ही कायच करता इंडियाचा भाग होऊन, किंवा असे जे आपण म्हणतो रॅडिकली त्यांना ब्रेन वॉश केले जाते अँड दे बिंग द युथ इज बिंग कॉल्ड इन टू द एक्स्ट्रीमिस्ट माइंडसेट आणि त्यांना एक्स्ट्रीमिस्ट माइंडसेट बनवून त्यांना स्वतःच्याच गव्हर्नमेंट बद्दल भडकवलं जाते. ठीक आहे. सेकंड इज रॅडिकलायझेशन. अगेन व्हॉट इज रॅडिकलायझेशन? की धर्माच्या नावावर किंवा तुमच्या रिलिजनच्या नावावर तुम्हाला भडकवलं जातं. आता आपण म्हणतो की अल्लाह ये मानता है, अल्लाह वो मानता है. ऍक्च्युली केसेस त्यांना स्वतःलाच कुरानचं जास्त नॉलेज नाहीये, त्याच्यामध्ये डू नॉट नो की व्हॉट एक्झॅक्टली कुरान सेज. मग जे सांगितलं जाते दॅट इज ट्रू इज व्हॉट दे बिलीव्ह इट.
की अल्लाह हेच सांगतोय. म्हणजे नो गॉड सेस की कोणाला हे करा किंवा ते करा, पण दॅट विल ओनली बी नोन वेन यू रीड कुराण, किंवा तुम्हाला कुराण बद्दल थोडंसं काहीतरी नॉलेज असेल. तर मग इलिटरेट लोकांना जास्त हे करणं सोपं जाते रॅडिकलायझेशन थ्रू, आणि दॅट इज हाऊ दिस इज बीइंग डन. ठीक आहे. अनएम्प्लॉयमेंट, इकॉनॉमिक फ्रॉम द व्हेरी बेसिस ऑफ अनरेस्ट आपण म्हणू शकतो की इकॉनॉमिक्स जर नसेल, पोटाची खळगी भरली नसेल, तर यू विल हॅव ऑल द आयडियाज अँड यू विल बी इझिली ब्रेन वॉश्ड की मला 2 टाइमचं जेवण पण नाही मिळत आहे, तो व्हॉट एल्स एम आय गोइंग टू एक्सपेक्ट. आणि अनएम्प्लॉयमेंट इज अ व्हेरी ह्यूज प्लेज अ व्हेरी ह्यूज रोल वेन इट कम्स टू रॅडिकलायझेशन ऑफ यू. की अरे बेसिक एम्प्लॉयमेंट पण नाहीये तुम्हाला, वाय आर यू बिंग सो पेट्रियोटिक अबाउट इंडिया. सो दॅट इज हाऊ. आणि इकडे पर्सेंटेज दिलेले आहेत. Nearly a quarter of population in age group of 18 to 29 year is unemployed, which is far more than national rates of 13.2%. तर तुम्हाला कळते की हाऊ व्हॉट इज द गॅप अनएम्प्लॉयमेंटचा. Political reasons being, there are some factions who do not want the Kashmir problem to be solved. Vote bank politics असतं. मग काय झालं तर काश्मीर इश्यू इज द इझिएस्ट टू रेज भावनांसाठी किंवा याच्यासाठी, बिकॉज पीपल आर इझिली ट्रिगर्ड. त्या काश्मीर इश्यू कम्स इन टू प्ले. अचानक पेट्रियोटिझम जागं होतं लोकांचं आणि एव्हरीबडी इज लाईक काश्मीर काश्मीर काश्मीर. तर दॅट इज पॉलिटिकल रिझन. अदर पॉलिटिकल रिझन इज ॲज ही सेड, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन फार कमी आहे. रिप्रेझेंटेशन कमी असल्यामुळे दे डू नॉट नो की आमचे प्रॉब्लेम्स घेऊन जायचं कोणाकडे. वी हॅव दिस प्रॉब्लेम. आता आपल्या एरियामध्ये आपल्याकडे नगरसेवक असतात किंवा आमदार खासदार असतात. वी कॅन गो टू देम आणि आपण सांगू शकतो की हे प्रॉब्लेम्स आहे, प्लीज लुक इन टू इट. आणि इव्हन इफ वी नॉट लुक इन टू इट, वी नो हुम टू ब्लेम. की आपण कोणाला ब्लेम करणार हे आपल्याला माहितीये, पण तिकडे ब्लेम करायला फार कोणी नाहीच, कारण की रिप्रेझेंटेशनच फार कमी आहे. किंवा जे डिलिमिटेशन आता जे झालंय ह्याच्यानंतर 370 नंतर, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण तिथे डिलिमिटेशन फार नव्हतं कारण इट वॉज अकॉर्डिंग टू देम ना जे व्हायचं ते. तर त्याच्यामुळे रिप्रेझेंटेशन फार कमी होतं. तर दॅट इज वन पॉलिटिकल रिझन बिहाइंड इट. युथ रॅडिकलाइज का होतात ते फर्स्ट आपण डिस्कस केलं, सोशल मीडिया. सेकंड इज फ्रस्ट्रेशन बिकॉज ऑफ इनजस्टिस, स्टार्वेशन आणि पॉवर्टी. थर्ड इज सोशल इनइक्वालिटी, की श्रीमंत खूपच श्रीमंत होत चाललाय, गरीब खूपच गरीब होत चाललाय. म्हणजे कधी भरणार ना हा गॅप, देयर इज नो ब्रिज. आणि थर्ड थिंग इज पाकिस्तान प्रॉक्सीवर, की पाकिस्तान स्वतः तर येत नाहीये. पाकिस्तान इज सेंडिंग जिहादीस, पाकिस्तान इज सेंडिंग इन्फिल्ट्रेट्स. की आपण आता जे म्हणतो काश्मीर, आपण खूप सारे मूवीज आहेत काश्मीर बद्दल. सो यू हॅव अ आयडिया की इन्फिल्ट्रेट्स काय करतात, ब्रेन वॉश करतात, रिक्रूट करतात, ड्रग्स सप्लाय वाढवतात, की यू शुड नॉट बी एबल टू थिंक रॅशनली, आणि दॅट इज हाऊ इट इज बीइंग डन. सजेशन्स काय आहेत? एनीबडी, पर आपण सजेशन्स करणार इथे. एनीबडी हॅज सम सजेशन्स बिफोर? मग मी सजेशन्स वाचतेच मी जे लिहिलेत ते, पण एनीबडी हिअर वॉन्ट्स टू कॉन्ट्रीब्युट की काय करू शकतो आपण? प्रॉब्लेम कळायला तुम्हाला काय होतं तिकडे नक्की? एनी क्वेश्चन स्टिल हिअर? एनीबडी वॉन्ट्स टू आस्क एनिथिंग? ओके, मग सजेशन्स सांगा आता मला. आज मागच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला बोललेले की प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे, थिंक ऑन सजेशन्स. दॅट इज व्हॉट मेक्स यू डिफरंट. तुमच्या ब्रेनस्टॉर्मिंग अशीच झाली पाहिजे की तुम्हाला सजेशन्स आधी माहिती पाहिजे. प्रॉब्लेम्स आला की लगेच सजेशन, यू शुड बी एबल टू हॅव दॅट माइंडसेट की अरे सजेशन्स पण आहेत माझ्याकडे. आय एम नॉट द ओनली पर्सन हू लुक्स इन टू द प्रॉब्लेम्स ऑफ एनी सिच्युएशन. तर हिअर एनीबडी एनीथिंग, की काश्मीर इश्यू कसं काय सजेशन्स असू शकतात? बेसिक द्या एकदम, असं काही खूप हायटेक सजेशन्स नाही हवेत किंवा डिफरंट. बेसिक सजेशन्स देऊ शकता तुम्ही. व्हेरी गुड. एम्प्लॉयमेंट जनरेशन, आपण प्रॉब्लेम पाहिला, अनएम्प्लॉयमेंट आहे. स्टेट काय एलॅबरेट कर थोडं. क्राउड तशी ग्रुप आहे रिजनल पॉलिटिक्स त्यामुळे इथलं मेनस्ट्रीम सोसायटीचं वेगळं दिसतं. ओके. जर गव्हर्नमेंट स्टेट असेंब्ली स्लोली प्रोसेस आणि लिमिटेशन्स आणि मग नॉर्मल जे रिप्रेझेंटेशन आहे लोकल लेवल ऍज वेल एज स्टेट दोन्ही चालू. ग्रेट. यू नो दॅट डिलिमिटेशन इज टेकिंग प्लेस ना आता पाकिस्तानमध्ये, राईट? सो दॅट इज ऑलरेडी बीन वर्कड ऑन, बट व्हेरी गुड. की त्याला तळमळायचं रिप्रेझेंटेशन चांगलं आलं पाहिजे आणि डिलिमिटेशन प्रॉपर झालं की देन डेव्हलपमेंट होईल. एनिथिंग एल्स गर्ल्स? बोला बोला. नोबडी इज हिअर टू जज यू.
आधी जे होते ती प्रॉपर्टी घेऊन येत होते बाहेरचे businessmen. हा 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 आता start केलं, त्याला जाऊन द्या. हा ओके असं इग्नोर करून एक proper property घेऊन येते. गुड त्यांचं गुड future development असतं. गुड ही इज टॉकिंग अबाउट प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट की बेसिकली प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट होत नव्हती एम्प्लॉयमेंट होत नव्हतं कारण की मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा तुमचं जाईल तिकडे तेव्हा किंवा आपण म्हणतो आयटी सेक्टर किंवा मॅन्युफॅक्चरिंग एनी ऑफ द 2 सेक्टर्स जेव्हा ते तिथे जातील तेव्हा युथला एम्प्लॉयमेंट मिळेल त्यांना कुठे बाहेर नाही जावं लागणार सो दॅट इज व्हेरी गुड सजेशन की प्रायव्हेट प्रॉपर्टीला अलाव केलं 370 नंतर सो नाव प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट येऊ शकते पण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला अजून एक प्रॉब्लेम काय तुला माहितीये सिक्युरिटीचा इश्यू आहे पीपल प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स आर प्रॉफिट ओरिएंटेड त्यांना हा हवंय की प्रॉफिट पाहिजे ते तिथे फिलॉन्थ्रफी करायला बसले नाहीयेत की अल्ट्रुइस्टिक पर्पज आहे आमचा आम्हाला एम्प्लॉयमेंट जनरेट करायचं काश्मीरमध्ये अशा पर्पजनी ते बसले नाहीयेत सोशल वेलफेअरशी त्यांना फारसं काही घेणं देणं नसतं अनलेस सीआरचा इश्यू सीएसआरचा इश्यू येतो इथे ते काय म्हणतात आम्हाला सिक्युरिटी द्या की आमच्या फॅक्टरीज आणि आमचं हे जे काय आम्ही इस्टॅब्लिश करू ते नीट चालणार आहे तर मग सिक्युरिटी आली की मग आम्ही विल इस्टॅब्लिश फॅक्टरीज नॉर्थ ईस्टला पण तोच इश्यू आहे विल कम टू इट नेक्स्ट तोच टॉपिक आहे आपला की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटच नाहीये बिकॉज सिक्युरिटी नाहीये तिकडे ठीक आहे तर आता जसं जसं इन्सिडेंट्स कमी होतात ते जसं जसं आपण जे काही गव्हर्नमेंट डेटा देते वी डू नॉट नो द ऍक्च्युअल ग्राउंड रियालिटीज पर से पण जे काय गव्हर्नमेंट डेटा थ्रू आपण बघतोय की इन्सिडेंट कमी होतात किंवा आता जो व्हायलन्स आहे तो कमी आलाय तर मग दॅट इज अ गुड स्टेप की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट विल कम इन इव्हेंच्युअली अजून कोणाला कॉन्ट्रीब्युट करायचंय regarding security approach, since years the internet shutdown Hmm. so city telecom ministry विचार करत होती की पूर्ण इंटरनेट शटडाऊन केल्यामुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्टॉप होते त्याच्याऐवजी समजा असं इमर्जन्सी आली किंवा अर्जन्सी आली हे करावं लागतं त्याच्या इंटरनेट शटडाऊन करण्यासाठी पर्टिक्युलर ऍप बॅन करतात असं ते विचार करतात की फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअपवर जर हेटेड मेसेज स्प्रेड होत आहे फॉर सम आवर्स दे कॅन स्टॉप व्हॉट्सअप इन्स्टेड ऑफ द होल इंटरनेट त्यांनी ऍटलीस्ट इवन दो you're talking about the internet ban yes इंटरनेट एवढं इम्पॉर्टंट आहे एज्युकेशन इकॉनॉमी दोन्ही पर्पज गुड गुड आणि तो म्हणतो इन्स्टेड ऑफ शटिंग डाऊन द एंटायर इंटरनेट यू कॅन बॅन सम ऍप्स त्याने की जो की हेट मेसेजेस किंवा ते जातात ते नाही होणार व्हेरी गुड सजेशन या बॅन इट और स्टॉप इट ना बॅन नाही सॉरी या थोड्या वेळेसाठी आपण स्टॉप करू शकतो ते ठीक आहे व्हेरी गुड सजेशन दॅट इज अ मिडल ग्राउंड राईट की तुम्ही पूर्णपणे इंटरनेट नका बॅन करू पण अगेन यू डू नॉट हा राईट सिक्युरिटी रिझन्स वाईज एनी गर्ल वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट हिअर बोलू शकता ठीक आहे नेक्स्ट विल गो फॉर द सजेशन्स आता मी काय सजेशन्स लिहिले इथे बघूयात बॉर्डर मॅनेजमेंट सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण म्हणतो की सिक्युरिटी पाहिजे तेव्हा बॉर्डर मॅनेजमेंट शुड बी द स्ट्रॉंगेस्ट इन्फिल्ट्रेशन झाले नाही पाहिजे जे लोक येतात ते आर्म सप्लाय ड्रग्स हे ज्या गोष्टी येतात ज्या की इलिजिटिमेट मीन्स थ्रू तुम्हाला पैसे जे पुरवले जातात ते झालं नाही पाहिजे बॉर्डर मॅनेजमेंट डज नॉट ओनली मीन की लोकांना आत नाही येऊन दिलं पाहिजे किंवा टेररिस्टला आत नाही येऊन दिलं पाहिजे बॉर्डर मॅनेजमेंट शुड मीन जे की इलिजिमेट वेनी हत्यारं आपल्याकडे येतात किंवा जे ड्रग्ज येतात किंवा जे असे लोक येतात की जे याच पर्पजने येतात की विल स्टडी इंडिया विल गो बॅक आणि कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जे स्पाईज येतात दॅट एव्हरीथिंग कम्स अंडर बॉर्डर मॅनेजमेंट की ते स्ट्रॉंग असायला पाहिजे ओनली देन सिक्युरिटी विल बी प्रोव्हाइडेड ब्रेन वॉश नाही होणार सो दॅट इज अ फर्स्ट स्टेप एनी सेन्सिबल गव्हर्नमेंट विल टेक की बॉर्डर मॅनेजमेंट चांगलं करा सेकंड इज डेव्हलपमेंट ऑफकोर्स डेव्हलपमेंटमध्ये आपण बोललो एम्प्लॉयमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे रोड कनेक्टिव्हिटी आहे हे सगळं चांगलं झालं पाहिजे आता आपण मागच्या वेळेस नक्सलिझम बघितलं तर यु नो की नक्सलाइट्स याच एरियामध्ये त्यांचं बेस इस्टॅब्लिश करतात ज्या एरियामध्ये खूप कमी फॅसिलिटीज आहेत खूप जंगल आहेत कनेक्टिव्हिटी नाहीये कारण की हेल्प बोलवायला तुम्हाला एवढा वेळ लागत असेल तर हाव आर यू वॉन्ट टू कॅच देम आणि मग त्यांना तुम्ही कसं शिक्षा देणार ठीक आहे तर मग डेव्हलपमेंट प्लेज अ व्हेरी की रोल मग त्याच्यामध्ये सगळंच येतं तुमचं डेव्हलपमेंट नॉट ओनली इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ह्याचं पण डेव्हलपमेंट म्हणू शकतो की शिक्षण चांगलं द्या लिटरसी रेट वाढवा त्यांचा लिटरसी रेट वाढवताना तुम्ही त्यांना असं एज्युकेशन द्या की त्यांचं रॅडिकलायझेशन नाही होणार आहे जसं मी तुम्हाला बोलले की ठिकठिकाणी तुम्ही मदरसा ज्या असतात त्यांचं ट्रेडिशनल एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यामध्ये सांगा की कुराण नक्की काय म्हणतं कुराण डझंट टीच यू टू किल एनीबडी किंवा काय मग टेल देम की नक्की काय आहे त्याच्यामध्ये तर धार्मिक शिक्षण तितकंच गरजेचं आहे जितकं आपलं ट्रेडिशनल किंवा अकॅडमिक शिक्षण जे गरजेचं आहे तर बोथ शुड बी बॅलन्स्ड इक्वली
सरेंडर अँड रिहॅबिलिटेशन पॉलिसी कोणाला इच्छा असेलच, आता आपण बोलतो की जे यंग ग्रुप जो की 16-17 वर्षाचे असतात, व्हेरी वल्नरेबल, काही कळत नसतं, पण एवढं माहिती असतं की कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय आणि जस्ट टू इम्प्रेस देम ते त्या गोष्टीत पडतात की हा वेपन्स आहे आणि हे, आणि ते थोडं ग्लॅमरायझिंग वाटतं त्यांना की अरे काहीतरी थ्रिलिंग करायला मिळतं, ऍडव्हेंचरस. दे डू नॉट हॅव अ क्लिअर आयडिया की ते का जातात ते तिकडे किंवा त्यांच्याबरोबर पुढे काय होणार आहे त्याची त्यांना काहीच आयडिया नसते आणि ते जम्प इनटू इट. पण नंतर मग त्यांना जेव्हा कळायला लागतं तेव्हा ऑलरेडी खूप उशीर झालेला असतो की देर इज नो गोईंग बॅक असं त्यांना वाटतं. तर इन ऑर्डर टू टॅकल सच ग्रुप आपल्यात सरेंडर पॉलिसी खूप चांगली पाहिजे की सरेंडर पॉलिसी इज वन थिंग, देतं गव्हर्नमेंट चांगलं, पण नेक्स्ट थिंग इज रिहॅबिलिटेशन, जे प्रॉपरली होत नाही. की तुम्हाला परत त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणायला इतका जास्त लक्ष दिलं नाही. वन्स यू सरेंडर यू विल बी पेड सम अमाऊंट की थोडं पनिशमेंट कमी होईल तुमची, पण व्हॉट अबाउट द रिहॅबिलिटेशन की परत त्यांना मानववस्तीमध्ये ती रिस्पेक्ट, ती डिग्निटी ती मिळत नाही पटकन. मग दॅट इज वन थिंग वी शुड वर्क ऑन, किंवा आपण म्हणू शकतो त्या गोष्टीकडे जास्त काम केलं पाहिजे. किंवा जेव्हा तुमचं रिहॅबिलिटेशन चांगलं होईल तेव्हा इन्सेंटिव्ह असतील लोकांना की अरे नाही, गव्हर्नमेंट इज डुईंग अ गुड जॉब आणि आपण सरेंडर करू शकतो. ठीक आहे. थर्ड इज एम्प्लॉयमेंट जनरेशन, ते डेव्हलपमेंटमध्ये आय गेस वी कवर्ड. क्रॅकिंग डाऊन द ग्रुप्स इन जम्मू अँड काश्मीर. मला स्लाइड अर्धीच का दिसते? हा ठीक आहे. क्रॅकिंग डाऊन द ग्रुप्स इन जम्मू अँड काश्मीर, मग तो एक आहे मुद्दा की जे आतमध्ये जे ऑलरेडी ज्या ऑर्गनायझेशन किंवा ते आहेत त्यांना हे करणं. एकच मिनिट. या तेवढंच जास्त. हा मग इथे द एक्झाम्पल हिअर इज जामत इस्लामिया, त्यांचं एक्झाम्पल दिलंय. तर ओव्हरग्राऊंड वर्कर्स, आपण ओव्हरग्राऊंड वर्कर्स बद्दल आय गेस वाचू, आय गेस आय मिस्ड इट. ओव्हरग्राऊंड वर्कर्स माहितीये कोणाला काय? ओव्हरग्राऊंड वर्कर्स आपण टेररिझम मध्ये शिकताना आपण आय गेस आय मेन्शन्ड इट. तर ओव्हरग्राऊंड वर्कर्स काय असतात की, हा बघितला कोणी अक्षय कुमारचा हा विच मूवी, हा द स्लीपर सेल वाला मूवी, हॉलिडे. येस, हॉलिडे. तर ओव्हरग्राऊंड वर्कर्स आर बेसिकली दोस जे की ऍक्च्युअल टेररिस्ट गोष्टींमध्ये भाग घेत नाही, पण आर्म सप्लाय, इंटेलिजन्स सप्लाय, त्यांच्या राहण्याचं सेफ हेव्हन्स ते प्रोव्हाइड करतात. सो दे आर नॉट द वन्स हू ऍक्च्युअली पार्टिसिपेट इन द वॉर किंवा टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज, पण ते सप्लाय सगळं करतात त्यांना. म्हणजे आपण म्हणून लॉजिस्टिकल सप्लाय जो असतो ते ओव्हरग्राऊंड वर्कर्स करतात. सो दोज आर ओव्हरग्राऊंड वर्कर्स. आणि मग द लास्ट सजेशन इज क्रॅकिंग डाऊन द ग्रुप्स इन जम्मू अँड काश्मीर, विच इज व्हेरी ट्रू. कारण की जे काही हे आहेत ग्रुप्स आहेत दे व्हेरी स्ट्रॉंग, त्यांना फंडिंग पण प्रॉपर मिळते, रिक्रुटमेंट पण प्रॉपर होतीये, त्यांना जो काही सप्लाय ओव्हरग्राऊंड वर्कर्सचा तो पण प्रॉपर होतोय. सो एव्हरीथिंग इज बीन डन इन अ व्हेरी सिस्टमॅटिक वे. तर हे थांबवायचं असेल तर ग्रुप्सला थांबवायला पाहिजे आपल्याला. अँटी रॅडिकलायझेशन ऑफ युथ, तर अँटी रॅडिकलायझेशन कसं होणार? डिटेक्शन. मी तुम्हाला काय म्हणले की इतकं जास्त खोलात गेलेलं असतं ते माणूस एखादं की त्याला परत येणंच मुश्किल होतं. सो व्हॉट इफ यू आर एबल टू डिटेक्ट द प्रॉब्लेम व्हेरी सून, की अरे इथे इथे असं ब्रेन वॉशिंग चालू आहे, किंवा इथे इथे ह्या सोशल मीडियाच्या साईटवर असं कंटेंट येतोय जो की ब्रेन वॉश करण्यासाठी उपयुक्त येतोय, मग देन वी कॅन बॅन द साईट, किंवा मग आपण त्यांना ट्रेस करू शकतो की कुठून होतंय, कोण करतंय. सो वन थिंग इज डिटेक्टिंग इट अर्ली, की आधीच माहिती करून घ्या, आधीच थांबवा, म्हणजे खोलात जास्त जाऊच देऊ नका गोष्टींना, की परत येणंच मुश्किल होऊन जाईल. आणि दिस इज अ न्यूजपेपर क्लिपिंग टॅकलिंग होमग्रोन एक्स्ट्रीमिझम. तर व्हेरी प्रॅक्टिकल सोल्युशन्स गिव्हन, त्याच्यामुळे मी इथं इन्क्लूड केलं. व्यायामशाळा इन द मायनॉरिटी स्कूल्स. ना वाय व्यायामशाळा? कारण की खूप एनर्जी असते युथ मध्ये. सो वी नीड टू चॅनलाइज द एनर्जी इन सम वे, की कुठेतरी त्यांची एनर्जी चॅनलाइज केली पाहिजे. त्याच्यामुळे व्यायामशाळाचा प्रपोज. त्याच्यानंतर टीचिंग ऑल द रिलिजियस टेक्स्ट इन द मायनॉरिटी स्कूल्स,
अँड इंडिपेंडेंट मीडिया आउटलेट टू प्रोपोगेट द मेन स्ट्रीम व्हॅल्यूज. की नक्की पॅन इंडिया काय चालू आहे, तुम्ही कुठे लाय करता, तुम्हाला मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी काय व्हॅल्यूजची गरज आहे. सो ऑल दॅट कॅन बी डन थ्रू अ इंडिपेंडेंट मीडिया आउटलेट. की जे काय त्या मीडिया आउटलेटवर येईल ते खरं आहे किंवा दॅट इज द सिच्युएशन. असे मग फेक न्यूज पण आपल्याला टॅकल करायचा प्रॉब्लेम नाही येणार जास्त. कंपल्सरी एनसीसी, भारत गाईड ट्रेनिंग इन उर्दू स्कूल्स. एनसीसी माहिती आहे ना सगळ्यांना, पेट्रियटिझमची भावना डेव्हलप होते त्या एनसीसी मुळे. उर्दू टू बी टॉट इन 300 मराठी स्कूल्स. डेव्हलप 5 मायनॉरिटी एरियाज इन मुंबई अँड अर्बन. मग इथे मराठी स्कूल्स का म्हणाले, कारण की रिक्रुटमेंट कुठून होतात ते अर्बन एरियाज, जे पॉवर्टी आहे, स्लम्स आहेत, तिथून जास्त रिक्रुटमेंट होतात. मी म्हणलं ना, पोटाची खळगी भरल्याशिवाय यू कॅनॉट थिंक रॅशनली. सो मग दॅट इज बीन टेकन ऍडव्हान्टेज ऑफ इथे. त्याच्यामुळे दीज आर द सजेशन्स. सो फार सो गुड. एनीबडी वॉन्ट्स टू ऍड? आता आपला काश्मीर इश्यू संपलाय. विल गो मूव्ह ऑन टू नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सीज. तर कोणाला काय ऍड करायचं इथे? अंडरस्टूड द काश्मीर इश्यू प्रॉपरली? कळाला सगळा की का होतंय, कशामुळे होतंय, व्हॉट कॅन बी डन. सो वी हॅव टॅकल्ड आय गेस ऑल द डिमेन्शन्स, की रिझन, सजेशन्स, हिस्ट्री. कोणाला अजून काय बोलायचंय राहिलंय? एनिथिंग, एनी इनपुट्स? प्लीज पार्टिसिपेट इन द क्लास. प्लीज प्लीज. प्रश्न सांग. म्हणजे मला असं जिहाद बद्दल काय विचारणार, म्हणजे काय? हे बघ, जिहाद मध्ये बेसिकली काय म्हणतात माहितीये का? आय हॅव नो क्लिअर आयडिया, पण जेवढं मला माहितीये त्याच्या हिशोबाने मी तुला सांगते. जिहाद मध्ये काय म्हणतात माहितीये का, की द एंटायर कंट्री शुड बी अ मुस्लिम. हे तिथे अल्लाचा रूल इस्टॅब्लिश करणार आम्ही. जिहाद इज द कन्सेप्ट जी की फॉर्म्ड कन्सेप्ट आहे, जी की डायल्युटेड कन्सेप्ट आहे. ऍक्च्युअल कुरान मध्ये असं काहीच नाहीये. किंवा जरी अल्लाह असं म्हणत असेल की यू इस्टॅब्लिश हे, तर त्यांना असं नसेल म्हणायचं की सगळ्यांनाच मुस्लिम बनवा. ते काय म्हणाले की ज्या काही माझ्या चांगल्या क्वालिटीज आहेत किंवा जे काही मी चांगलं शिकवलंय, टीच दॅम टू पीपल. चांगल्या गोष्टी प्रपोगेट करा माझ्या. तर दॅट वॉज द इंटरप्रिटेशन. पण इथे त्याचं डायल्यूट केली कन्सेप्ट, आणि त्या कन्सेप्टला डायल्यूट केलं असं की एव्हरीबडी शुड टर्न, म्हणजे त्यांचं रिलिजन सोडायचं आणि सगळ्यांनी मुस्लिम बनायचं. सो दॅट इज व्हॉट द एक्स्ट्रीमिस्टनी जे ते प्रपोज केलंय, किंवा त्या कन्सेप्टला एकदम त्याला वेगळं वळण दिलंय. सो जिहाद ऍज सच इज नॉट अ नेगेटिव्ह कन्सेप्ट, बट इट इज पोर्ट्रेड इन अ व्हेरी नेगेटिव्ह वे. ठीक आहे, ओके, सॅटिस्फाईड? कोणाला अजून काही? हा. कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर आपण जे म्हणतो ना, इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस. आता आपण 2 लोकांचं साधं उदाहरण घेऊया, की 2 लोक नवीन भेटलेत, आत्ताचीच ओळख आहे, आणि यू डू नॉट नो की त्या बॅकग्राऊंड नाही माहिती यांचं तुला. आणि सपोज यू मीटिंग अ न्यू पर्सन, तुला त्यांना तुझं बॅकग्राऊंड नाही माहितीये, तुला त्यांचं बॅकग्राऊंड नाही माहितीये. तर एकमेकांवर ट्रस्ट बिल्डअप व्हायला किंवा मैत्री व्हायला वेळ जातो की नाही? यू टेक सम टाइम, राईट? तुला हळूहळू माहिती होणार, यांना हळूहळू माहिती होणार, स्वभाव माहिती होणार. सो कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर इज अ लॉंग टर्म प्रोसेस. तुम्ही एक चांगलं काहीतरी इनिशिएटिव्ह घ्या, लोकांना सांगा की असं असं होणार आहे, तसं तसं होणार आहे. ओनली देन ही लॉंग टर्म प्रोसेस पॉसिबल आहे. याला वेळ लागणार आहे. पण नाव टेल मी, कोणते आपले लोक आता इथून काश्मीरला कोण एम्प्लॉयमेंट घ्यायला जाणार आहे? नाही, एवढं नाही पॉसिबल. म्हणजे मी काय सांगते, तसंही त्यांनाच प्रेफरन्स मिळणार आहे ऑटोमॅटिकली. पण कारण की नोबडी इज गोइंग टू गो, म्हणजे ऑफकोर्स सम सेक्शन कॅन गो, पण एवढं मायग्रेशन नाही होणार, की उलटा मायग्रेशन नाही होणार की गोइंग फ्रॉम अर्बन एरियाज टू काश्मीर. का तर एम्प्लॉयमेंट आहे. ठीक आहे. इन्सर्जन्सी इन नॉर्थ ईस्ट. हा. लोकांचं खूप डिस्कंटेंट आहे. If anybody is taking your special status,
की पीपल विल कम, तुमचे लँड घेणार आता अलाउड आहे. की तुम्ही आता सपोज ना आपण काय मुळशी पॅटर्न बघितलं एव्हरीबडी राईट, तर त्याचं मेन हे काय की तुम्ही तुमची जमीन बाहेरच्यांना देऊ नका. तर इथेच जर एवढं रिजनलिझम किंवा शेतीबद्दलचं एवढं अटॅचमेंट आहे लँड बद्दल, तुम्हाला तुमचं कॉन्स्टिट्यूशन होतं डिफरंट कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू युअर नीड्स, तर आता ते नाहीये. आता तुम्हाला इंडियाचे रूल्स फॉलो करायला लागणार. आफ्स्पा इज वन रिझन की मिलिटरीला जास्त पॉवर दिली गेली आहे आणि त्याच्यामुळे देर इज काय म्हणतात आपण डिस्ट्रस्ट अमंग पीपल आणि गव्हर्नमेंट. तर त्याच्यामुळे देर आर मेनी रिझन्स आणि एक्सेप्टन्स चेंजला कमी असतो. मला असं वाटतं की इवन इफ यू आर एक्सेप्टिंग अ चेंज इट विल टेक टाइम. तर हळूहळू टाइमनी जर यू आर गिव्हिंग देम डेव्हलपमेंट, येस विल बी व्हेरी, आणि देर ऑलवेज बी अ सेक्शन जो की अगेन्स्ट असणारच आहे कोणत्या पण गोष्टीच्या. ऑलवेज बी, म्हणजे तू काही प्रपोज कर जनरली क्लासमध्ये पण यू ऑलवेज हॅव टू ग्रुप्स, फॉर आणि अगेन्स्ट. तर मतं प्रत्येकाची वेगळी असू शकतात. आता आणि हे सगळ्यात आपण इम्पॉर्टंट नॉर्थ ईस्ट मध्ये बघू, एव्हरी सेक्शन हॅज अ डिफरंट डिमांड. काहीतरी वेगळंच पाहिजे सगळ्यांना, म्हणजे त्यांचं डिमांड कन्सॉलिडेट करायला पण गव्हर्नमेंटला जमत नाही. त्याच्यामुळे नॉर्थ ईस्टचा प्रॉब्लेम खूप काय म्हणतात किचकट प्रॉब्लेम आहे. सेम विथ काश्मीर, एव्हरी सेक्शन विल हॅव अ डिफरंट डिमांड. ठीक आहे. काश्मीरी लोकांचा अनुभव पण चांगला नाही ना. काश्मीरी लोकांचा अनुभव पण चांगला नाही ना भारतीय रूल विषयी. त्यांना इंटरनेट मिळत नाही, बेसिक अमेनिटीज मिळत नाही, सतत आर्मी सोबत राहावं लागतंय. कोरोनाच्या काळात आपल्याला एवढं राहावं लागलं, आपल्या लोकांनी काही कालांतर विरोध केला. बरोबर, गेम पाळत नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे कसा कॉन्फिडन्स आहे की आमच्यावर स्टेटस जाऊन जर भारत आमच्याकडे राज्य करणार. आता स्टेटस असून सुद्धा इतकं वाईट प्रकारे राज्य होतं. स्टेटस गेल्यावर कसं राहते, त्यामुळे त्यात लोकांचाही दोष आहे. भारत सरकारने व्यवस्थित ट्रू. आता ऍज आय सेड की टाळी एका हाताने वाजत नाही, इट इज फ्रॉम बोथ द साइड. ठीक आहे. रॅडिकलायझेशन का होतंय, कारण की गव्हर्नमेंट कमी पडते डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, याच्या दृष्टीने. काश्मीर इज लुक्ड अपॉन ऍज अ पीस ऑफ लँड अँड नॉट, म्हणजे सिटीजन्स म्हणून नाही बघितलं जात काश्मीरीकडे. काश्मीर जागा आहे आणि ती आम्हाला हवी आहे. इट इज लुक्ड अपॉन थ्रू दॅट माइंडसेट. त्याच्यामुळे व्हॅलिड पॉईंट आहे की गव्हर्नमेंट कमी पडते आपलं, दॅट इज अ रिझन रॅडिकलायझेशन होतं. पण जर पॉसिबल झालं, डेव्हलपमेंट झाली, तर ऑलवेज अ चान्स ना की चांगल्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. आय एम नॉट साइटिंग, आय एम नॉट गिव्हिंग माय ओपिनियन्स ऑन 370 किंवा काय. यू आर रॅशनल इनफ टू फॉर्म युअर ओपिनियन्स, कारण की इकडे अगेन डिफरंट ओपिनियन्स असू शकतात. 370 पाहिजे नाही पाहिजे किंवा वॉट एव्हर द केस. ठीक आहे. ओके, जायचं पुढच्या टॉपिकला, इन्सर्जन्सी इन नॉर्थ ईस्ट. आता इन्सर्जन्सी इन नॉर्थ ईस्ट जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा बरेचसे मुद्दे येतात. सिसेशन, सेपरेट स्टेट पाहिजे, ऑटोनॉमी की आम्हाला जास्त पावर्स द्या. त्याच्यानंतर मायग्रंट्सचा इश्यू आहे. त्याच्यानंतर ट्रायबल मध्ये खूप वादविवाद आहेत, वेगळे ट्राईब्स वेगळे हे. तर अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी मिळून इन्सर्जन्सी इन नॉर्थ ईस्ट हा टॉपिक येतो. तर देर आर फॉलोइंग कॅटेगरीज. नॅशनल कॉन्फ्लिक्ट की आम्हाला वेगळा देश पाहिजे. त्याच्यानंतर एथनिक कॉन्फ्लिक्ट ट्रायबल मध्ये की आम्ही जास्त डॉमिनेटिंग का तुम्ही जास्त डॉमिनेटिंग, आणि ते मग त्यांचा वाद होतो. आणि थर्ड इज सब रिजनल कॉन्फ्लिक्ट, म्हणजे तेच की डिमांड फॉर मोर ऑटोनॉमी. आसामी लोकांना जास्त मिळतंय, मग आमच्या ट्रायबल लोकांचं काय, किंवा मग बंगाली पीपलला मायग्रेटिंग, तर आमचं काय. मग दॅट दीज आर ऑल द टाइप्स ऑफ कॅटेगरीज ऑफ इन्सर्जन्सी जे आपण बघतो. आता स्टेट वाईज अंडरस्टँडिंग करूया आपण कॉन्फ्लिक्टची. बिकॉज ना नॉर्थ ईस्टला काय होतं माहिती का, वाय आय हॅव डन दिस, की स्टेट वाईज मी काय केलं, कारण नॉर्थ ईस्टला आपण एक सेगमेंट बघून म्हणून बघतो की एंटायर नॉर्थ ईस्ट सेम प्रॉब्लेम. पण दॅट इज नॉट द केस. एव्हरी स्टेटचे वेगळे रिझन्स आहेत इन्सर्जन्सीचे. तर ते रिझन्स आपण एकदा आयडेंटिफाय केलं ना, देन वील नो की हाऊ टू टॅकल इच स्टेट डिफरंटली. किंवा एकच सजेशन्स किंवा एकच सोल्युशन्स नसू शकतं कोणत्याही स्टेटला, की आसामला जे आहे तेच अरुणाचल प्रदेशला आहे, तेच मिझोरामला आहे, असं नाही होऊ शकत. एव्हरीबडी हॅज अ डिफरंट प्रॉब्लेम आणि वे ऑफ टॅकलिंग कॅन बी डिफरंट. ओके. तर अरुणाचल प्रदेश तसा पीसफुल आहे, जास्त काही त्याच्यामध्ये इन्सर्जन्सीज नाहीयेत. फक्त NSCN आपण बघू, NSCN काय आहे. त्यांच्या बरोबर त्यांचे थोडेसे वादविवाद आहेत. NSCN बेसिकली नागा रिलेटेड आहे आणि नागा ट्राईब ऑल्सो रिसाइड्स इन अरुणाचल प्रदेश. आणि NSCN ची डिमांड काय आहे की नागलिंगम व्हावं,
की आम्हाला आमच्या नागा लोकांचं एक सेपरेट स्टेट पाहिजे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये पण नागा आहेत, आसाममध्ये पण आहेत, नागालँडमध्ये पण आहेत, मिझोराममध्ये पण आहेत. तर दे आर सेइंग की अरुणाचल प्रदेश इज सेइंग आम्ही आमची टेरिटरी देणार नाही, ते म्हणतात की तुम्ही द्या. दॅट इज द बेसिक कॉन्फ्लिक्ट. दुसरा इज चकमा रेफ्युजीज. तर चकमा आणि हाजोंग ऐकलं का तुम्ही? चकमा आणि हाजोंग आर टू काइंड्स ऑफ कम्युनिटीज जे की ईस्ट पाकिस्तान मधून आलेले. तर सिलेट नावाचा प्रोव्हिन्स आहे इकडे ईस्ट पाकिस्तानला. तर सिलेट नावाच्या प्रोव्हिन्स मध्ये रेफरंडम घेतलं गेलं होतं की काय तुम्हाला कुठे विलीन व्हायचंय. तर मग सिलेटमध्ये जास्त मेजॉरिटी पॉप्युलेशन वॉज मुस्लिम, सो दे वोटेड इन टर्म्स ऑफ पाकिस्तान. पण हे सगळे जे चकमा आहेत, दे वर हिंदूज, बुद्धिस्ट आहेत हे, आणि जे हाजोंग आहेत ते हिंदूज आहेत. तर मग ते बोलले की आम्हाला नाही व्हायचं. मग देन स्टार्टेड अ लिटिल ऑफ आपण म्हणतो मायग्रेशन किंवा डिस्क्रिमिनेशन चालू झालं. मग पीपल फ्रॉम दॅट मायग्रेटेड टू मिझोराम आणि त्रिपुरा. आता आय शो यू द मॅप. इथे बघा, इथे मिझोराम आहे, इथे त्रिपुरा आहे, आणि आय एम टॉकिंग अबाउट दिस रिजन. मॅप थोडा मोठा होता पण ठीक आहे. इथे आय एम टॉकिंग अबाउट दिस रिजन, आणि मिझोराम आणि त्रिपुरा सगळ्यात जवळ आहे त्यांना, त्याच्यामुळे त्यांचं मायग्रेशन इमिडिएटली तिकडे झालं. मग व्हॉट वॉज प्रपोज, पण मग तिकडचे लोक असे की अरे आमची मेजॉरिटी तर प्रॉब्लेम मध्ये येते, ट्रायबल मेजॉरिटी, तुम्ही एवढं मायग्रेशन करता, व्हॉट अबाउट आर राईट्स. कोण बोलायला लागलं? त्रिपुरा आणि मिझोरामचे लोक. मग ते बोलले की गव्हर्नमेंट बोललं की ठीक आहे फाईन, आम्ही काय करतो, विल सेटल चकमाज आणि हंजोन जे आहे आम्ही त्यांना सेटल करतो अरुणाचल प्रदेशच्या ह्या भागात. म्हणजे दिस पार्ट ऑफ अरुणाचल प्रदेश इज द लिस्ट पॉप्युलेटेड. तिथे जास्त काही मानव वस्ती नव्हती. तर मग हे काय बोलले की आम्ही तिकडे सेटल करतो, म्हणजे तुम्हाला पण प्रॉब्लेम नाही येणार ह्याचा, आणि त्यांना परत पाठवावं पण नाही लागणार की डिस्ट्रेस आहे तिकडे त्यांच्या रिजन मध्ये. तर मग हे बोलले ठीक आहे डन. कोण बोललं? मिझोराम आणि त्रिपुरावाले, की फाईन, यू सेंडिंग देम देअर, गो, डन. पण अरुणाचल प्रदेश आता जसं मानव वस्ती वाढते तसं अरुणाचल प्रदेश आता आर कमिंग इन टू कॉन्फ्लिक्ट विथ चकमास, कारण की चकमाचं पॉप्युलेशन पण वाढतंय. दे आर बिकमिंग मेजॉरिटी देअर, त्यांचं पॉप्युलेशन वाढतंय. ट्रायबल लोक म्हणतात की अगेन दे आर मायग्रंट्स, आणि आम्हाला आमचे राईट्स कुठे गेले जर मायग्रंट्स येतात इथे. सो दॅट इज द एरिया ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन अरुणाचल प्रदेश आणि चकमास. ठीक आहे. मणिपूर. तर रिसेंट इन्सिडेंट अबाउट मणिपूर, किंवा एव्हरीबडी हॅज रेड किंवा एव्हरीबडी नोज अबाउट इट. तर दिस इज द मोस्ट व्हायलेंट नॉर्थ ईस्ट स्टेट. तर का व्हायलेंट आहे? तर व्हेरी इंटरेस्टिंग याची केस आहे. आता ना जो मणिपूर राज्य आहे ना, आय शुड हॅव इन्सर्टेड अ मॅप हिअर, पण एनिवे, जे मणिपूर राज्य आहे ना, तर इम्फाल माहिती आहे कॅपिटल ऑफ मणिपूर. तर इम्फाल इज अ व्हॅली, and the other areas of Impal are surrounded by, I can use नको ठीक आहे, other areas of Manipur are hilly terrains, म्हणजे जिथे खूप सारे माउंटेन्स वगैरे, आणि मध्ये जे आहे ना तिथे व्हॅली आहे, म्हणजे सपाट एरिया थोडा राहण्याजोगी आहे. तर द थिंग बीन की 50 ते 60% पॉप्युलेशन मणिपूरचं त्या इम्फाल रिजन मध्ये राहतं, बाकीचे ट्रायबल जे तर हिली एरियामध्ये राहतात. आणि इम्फाल मध्ये जे पॉप्युलेशन रिसाइड करतं तर तिथे मीटी ट्राईब म्हणून आहे. तर मीटी ट्राईब आर नॉन ट्रायबल पीपल, थोडे डेव्हलप्ड आहेत, थोडं शिक्षण झालंय त्यांचं, आपल्यासारखे लोक आहेत, हिंदू लोक आहेत ते, आणि दे आर नॉन ट्रायबल, ट्रायबल नाही आहेत ते. आणि जे बाकीचे माउंटेन टेरेन एरियामध्ये राहणार आहेत जे ट्रायबल लोक आहेत, त्याच्यामध्ये नागास, कुकीज हे ट्राईब्स आहेत मेजॉरिटी, ते ट्रायबल लोक आहेत, आणि त्यांचं मीटिसचं कॉन्फ्लिक्ट आहे. आता जर रिसेंट इन्सिडेंट विच हॅपन, तर त्याच्यामध्ये काय होतं, हायकोर्टनी मणिपूर हायकोर्टनी काय डिरेक्ट केलं की मिटीजला पण एसटीचा दर्जा द्या, शेड्यूल ट्राईबचा दर्जा द्या. मग ट्रायबल पीपल अगेन की त्यांना शेड्यूल ट्राईबचा दर्जा दिला तर आमचं काय, दे आर नॉट ट्रायबल पहिली गोष्ट. मग व्हॉट अबाउट अस? मग दॅट इज अ रिझन ऑफ कॉन्फ्लिक्ट की मिटी वुमन्स त्या होत्या, त्या दॅट विलेज वॉट अटॅक बिकॉज ते मिटी कम्युनिटीचं विलेज होतं, इट वॉज अटॅक बाय ट्रायबल पॉप्युलेशन, आणि मग व्हॉट एव्हर हॅपन्ड एव्हरीबडी नोज. ठीक आहे. तर दिस इज द रिझन वाय मणिपूर इज कंटिन्युअस कॉन्फ्लिक्ट, की नागास पण आहे, कुकीज पण आहे, कुकीजच्या काही वेगळ्या डिमांड, नागासच्या काही वेगळ्या डिमांड. मिटी लोक म्हणतात की आम्हाला काही राईट्सच मिळत नाही, आम्ही डिस्क्रिमिनेट होतोय. म्हणजे द थिंग इज इम्फाल व्हॅलीमध्ये जे राहतात मिटीज त्यांना अलाउड नाहीये दुसरी कुठे सेटल होणं, कारण की का, तिथे ट्रायबल लोक आहेत, त्यांचं कल्चर, त्यांचं हे जपण्यासाठी यू कॅन नॉट सेटल इन टू एनी अदर एरियाज, असं मिटीला बोललं गेलं. पण द सेम डज नॉट अप्लाय विथ द ट्रायबल पीपल देअर, की ट्रायबल येऊ शकतात इम्फालमध्ये, दॅट इज अलाउड, दॅट इज ओके.
बट मीटीज कॅनॉट गो इन टू दॅट एरिया. तर मग ते म्हणते हे पण डिस्क्रिमिनेशन आम्ही फेस करा, आम्हाला नीट हे पण केलं जात नाही, ट्रायबल लोक आम्हाला डिस्क्रिमिनेट पण करतात. सो इट इज बोथ वेज. ट्रायबल पीपल आर वाउचिंग फॉर देअर राईट्स, मीटीज आर वाउचिंग फॉर देअर राईट्स. त्याच्यामुळे ही कॉन्फ्लिक्ट आहे मणिपूरमध्ये. तर हा, आणि जोलँड म्हणून टेरिटोरियल काउन्सिल आहे. नाव देअर मेनी डिमांड्स हिअर, की प्रत्येक काउन्सिल काहीतरी येतं आणि म्हणते की आम्हाला आमचं लँड पाहिजे. प्रत्येक एक फॅक्शन बनलं जाते किंवा ऑर्गनायझेशन बनलं जातं ज्याचे काहीतरी वेगळेच डिमांड आहेत. सो नॉर्थ ईस्ट इज ऑल अबाउट डिफरंट फॅक्शन्स, खूप सारे वेगळे वेगळे, आणि त्यांचे खूप सारे डिमांड्स जे की कन्सॉलिडेटच नाही होत किंवा कन्सॉलिडेट करणं पॉसिबलच नाही. एकाला जर ओके म्हटलं तर दुसरं म्हणतं नाही आम्हाला नाही चालणार आहे. सो दॅट इज द केस हिअर. हा, आणि देर आर मेनी ऑर्गनायझेशन जे की पॅरल गव्हर्नमेंट पण चालवतात बरं का मणिपूरमध्ये, की आमचं सरकार आम्ही बोलेल ते टॅक्सेस घेतात, टोल्स घेतात. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटला पण टॅक्स पे करा, यांना पण टॅक्स पे करा, आणि ते टॅक्स जे घेतात त्यांनी ते आर्म्स, ॲम्युनिशन्स, मग त्याच्यानंतर जे काही वेज वॉर करायला लागतं ते सगळं ते मागून घेतात, किंवा दे आर एबल टू ऍक्सेस दोज हे थ्रू वेरियस आपले जे नेबर्स आहेत, फ्रेंडली नेबर्स, चायना वगैरे, ते सप्लाय करतात थ्रू डिफरंट ऑर्गनायझेशन किंवा अंडरग्राऊंड ते सप्लाय करतात त्यांना. तर एव्हरीबडी अंडरस्टूड द मणिपूर थिंग. कळलं, मीटीज आणि नागाज आणि कुकीज, क्लिअर विथ इट. आता आसाम ना खूप फॅसेट्स आहेत आसामच्या ह्याच्यामध्ये. इट इज बेंगालीज वर्सेस आसामीज, आसामी वर्सेस बांगलादेशी इमायग्रंट्स. तर आता तुम्हाला आय गेस ते मध्ये न्यूज मध्ये होतं की बेंगाली आणि आसामी लँग्वेज डिक्लेअर केलेलं नॅशनल लँग्वेज, सॉरी स्टेट लँग्वेज. तर मग जर आसामीज डिक्लेअर केली तर बेंगालीज बोलले की आम्ही काय करायचं. बेंगालीज डिक्लेअर केले आसामी, व्हॉट आर वी सपोज टू डू. म्हणजे इफ ओनली, आणि मग ते दोन्ही डिक्लेअर केले आसामीज बेंगालीज, तर मग ट्रायबल म्हणतात ते आम्ही काय करायचं. ठीक आहे. तर बोडो इशू नाव, यु नो द आसाम मॅप, राईट. आसाम असं आहे आपलं, ठीक आहे, आणि ब्रह्मपुत्र फ्लोज थ्रू इट. तर ब्रह्मपुत्राच्या जे वरती आहे, आणि तुम्हाला माहिती आहे घारो खासी जयंत, 3 हिल्स, ठीक आहे. तर म्हणजे जे काही ब्रह्मपुत्राच्या वरती आहे ना, तर हे लोक काय म्हणतात आहे बोडो इशू, की आम्हाला पूर्ण जो एरिया आहे ना तो बोडोलँड करून द्या. वी डू नॉट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ आसाम, आम्हाला आमचं सेपरेट बोडोलँड पाहिजे. तर दॅट इज देअर बेसिक डिमांड. ओके, तर 3 अकॉर्ड साईन केले गेलेले बोडो अकॉर्ड बरोबर. तर मग ते बोलले की यार आसामच्या ऑलरेडी आसाम वॉज अ व्हेरी बिग स्टेट. अरुणाचल प्रदेश कार्व आउट झालं त्याच्यामधून, नागालँड झालं, मग मेघालय, म्हणजे इट वॉज अ व्हेरी बिग स्टेट. मग त्याच्या थ्रू छोटे छोटे स्टेट नंतर फॉर्म गेले. अगेन बोडोलँड इज सेइंग वी वॉन्ट अ डिफरंट स्टेट. आसाम राहणार किती समा असं. तेव्हा ते बोलले की ठीक आहे फाईन, इवन इफ वी आर नॉट एबल टू गिव्ह यू अ डिफरंट स्टेट, आम्ही तुम्हाला ऑटोनॉमी देतो, की तुमच्या कल्चर तुमचं हे प्रिझर्व्ड राहणार, आणि इट विल आसामीचं मेन पॉप्युलेशन आहे ते तुमच्या कल्चरला किंवा ह्याला हॅम्पर नाही करणार. असं कोण बोललं? आपलं इंडियन गव्हर्नमेंट प्रॉमिस. बोडोलँड ऑटोनॉमस काउन्सिल विथ सम लिमिटेड पॉलिटिकल पॉवर्स. एव्हरीबडी हॅज रेड लक्ष्मीकांत हिअर ऑफ कोर्स. तर तुम्हाला माहिती की ऑटोनॉमस काउन्सिल काय प्रकार आहे, ठीक आहे. आणि हे ऑल ऑफ दिस कम्स इन द शेड्यूल 6. शेड्यूल 6 चे स्टेट कोणते आहेत? एनीबडी हिअर? मणिपूर नाही आहे, आसाम आहे, त्रिपुरा आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे. हे 6 शेड्यूल स्टेट आहेत आपले. मग these are the 3 accords. मग सेकंड अकॉर्ड मध्ये there is gradual progression. मग ऑटोनॉमस बॉडी अंडर द 6th शेड्यूल. थर्ड मग अकॉर्ड मध्ये काय झालं, न्यू बोडोलँड टेरिटरी रिजन would include the village which are dominated by Bodos but are outside BTAD. म्हणजे presently villages with non-Bodo population would be excluded from it. मग ते काय म्हणाले की बोडोलँड ते जे ऑटोनॉमस काउन्सिल आहे त्याच्या बाहेर जे काही बोडो विलेजेस ते पण तुम्हाला घ्या, ते पण तुमच्या अंडर आणा, ठीक आहे. मग दिस इज अ ग्रॅज्युअल प्रोग्रेशन ऑफ 3 बोडो अकॉर्ड.
Bodos living in hills would be conferred a scheduled hill tribe status. Bodo language with Devanagari script would be associate official language for the entire Assam. A special development package of 1,500 crore would be given. हे सगळं प्रॉमिस केलं गेलं बोडो अकॉर्ड मध्ये. ठीक आहे. While we're studying this, please note that these are the tactics किंवा these are the ways की आपण इन्सर्जन्सीज कमी करू शकतो. आता बोडो अकॉर्ड हा एक प्रकार झाला की आपण कसे इन्सर्जन्सीज कमी करू शकतो विदाउट पूर्ण म्हणजे त्यांना आपण हे पण नाही दिलं पूर्ण स्टेटहुड, पण अगेन वी टॅकल्ड दॅट डिमांड की ऑटोनॉमी जास्त दिली, की तुम्हाला 6 शेड्यूल मध्ये पण इन्क्लूड केलं, की तुम्हाला पॅकेज पण दिलं. मग अशा गोष्टींनी इन्सर्जन्सीज कमी होतात. मग आपण जसं आपण म्हणतो कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर इट कम्स इन टू इट. पीपलला पण कॉन्फिडन्स येतो गव्हर्नमेंटमध्ये, गव्हर्नमेंट लिडर्सला पण कॉन्फिडन्स येतो गव्हर्नमेंटमध्ये. आता उल्फा, has anybody heard about ULFA? United Liberation Front of Assam. मिलिटंट आउटफिट आहे आणि ते तर म्हणतात की आम्हाला वेगळंच देश पाहिजे आसाम. नॉट अ स्टेट, नो ऑटोनॉमी, आम्हाला आमचा आसाम वेगळा पाहिजे ऍज अ कंट्री. तर देयर इज दिस लीडर पारेश बरुआ, ते अजूनही आहेत. ही स्टील कंडक्टिंग ऑपरेशन्स, पण आता त्यांचं सेफ हेवन इज बांगलादेश, म्यानमार, त्या कंट्रीज थ्रू, नेबरिंग कंट्रीज थ्रू तिथे सेफ हेवन एस्टॅब्लिश करून दे आर स्टील वेजिंग अ वॉर अगेन्स्ट अ गव्हर्नमेंट. आणि उल्फाचं काय, देयर इज वन मोर लीडर ऑफ उल्फा, आय नॉट रिटन हिज नेम हिअर, पण ते ही वॉज रेडी फॉर म्हणजे मीडिएशन साठी रेडी होते विथ गव्हर्नमेंट. पण परेश बरुआ म्हणाले माझा त्याचा काही संबंध नाहीये, आय एम स्टील कंटिन्यूइंग विथ माय स्ट्रगल अँड आय वॉन्ट इंडिपेंडेंट आसाम, जो की इंडियामध्ये नाहीये. We want a different country. And Paresh Barua is still doing all of the activities, attacking the politicians, attacking the police forces, आणि असे जे काही गव्हर्नमेंट ला आपण डायरेक्ट थ्रेट देऊ शकतो अशा गोष्टी is still conducting. मेघालय 6th schedule state आहे मेघालय. The entire state is under the schedule, increasing inter-tribal rivalry. आता मेघालयाचं काय होतं माहितीये का, ऍज आय सेड, घारो कासी जनता 3 हे आहेत मेघालयामध्ये. तर एव्हरी कम्युनिटी हॅज डिफरंट डिमांड्स. की खासी लोक काहीतरी म्हणतात, गारो म्हणतात, जनता म्हणतात. त्यांनी ना मग हे सगळं डिमांड किंवा हे करण्यासाठी पहिली गोष्ट दे स्टार्टेड द मुवमेंट अगेन्स्ट द डॉमिनेशन ऑफ दकार्स, म्हणजे आउटसाइडर्स. जे आम्ही म्हणाले तुम्हाला की वॉर झालं, मग मायग्रेशन होतात ते बांगलादेशमधून खूप जास्त, आणि मेघालय हॅज अ बॉर्डर विथ बांगलादेश, मग खूप मायग्रेशन होतात. मग ते म्हणतात की आमच्या राईट्सचं काय. मग पहिलं त्याच्या विरोधात मुवमेंट स्टार्ट केली, तर त्यांना म्हणतात दकार्स, आउटसाइडर्स. मग फर्स्ट प्रॉमिनंट सेपरेटिस्ट मिलिटंट ट्रायबल ऑर्गनायझेशन, हे पण सेपरेटिस्ट टेंडन्सी, म्हणजे आम्हाला आमचा वेगळा देश पाहिजे. तर याच्यामध्ये हायनी ट्रिप आर्कटिक लिबरेशन काउन्सिल. तर आता हे जे काउन्सिल होतं ना, फर्स्ट इट हॅड ऑल द 3 गारो, कासी, जयंता, तिन्ही पण ट्राइब्स होते. नंतर काय झालं, गारो लोक दे स्टार्टेड डिमांडिंग दर ओन लँड, गारो लँड हवाय आम्हाला. आणि खासी जयंता लोक ते म्हणाले की दे आर स्टील विथ द HALC, बरोबर आहेत ते आर. आणि आचिक जे एस्टॅब्लिश केले ते गारो लोकांनी एस्टॅब्लिश केलं. आणि आता गारो लोक म्हणतात की आम्हाला गारो लँड सेपरेट पाहिजे. So are you getting my point? की खूप factions, खूप demands, and everybody has a different demand. Everybody wants a different land किंवा हे. मिझोराम is a great example to what आपण म्हणतो जे की गव्हर्नमेंट आणि याच्यामध्ये प्रॉपर जर नेगोसिएशन झाले, प्रॉपर हे झालं तर काय होऊ शकतं, व्हॉट वंडर्स कॅन इट प्ले. तर मिझोराम इज अ ग्रेट एक्झाम्पल त्याचं. युनियन गव्हर्नमेंट आणि लाल देंगाचं नाव ऐकलं असेल. येस, इट इज देअर इन युअर एनसीईआरटीज की ही आधी त्यांचं पण होतं की सेपरेटिस्ट हे, किंवा मग त्यांनी केम इन टर्म्स. मग ते बोलले की ठीक आहे मिझोराम आम्हाला सेपरेट स्टेट द्या. आधी हे दिलं युनियन टेरिटरी, मग देन इट बिकेम स्टेट. आणि आता नाव इट इज गोइंग व्हेरी वेल. एवढं काय जास्त तिथे व्हायलेंट इरप्शन्स होत नाही. आता नाव मिझोराम इज क्वाईट पीसफुल दॅट वे. नागालँड, आता नागालँड बद्दल आपण मगाशी वाचलं, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड. त्यांचं एकच डिमांड आहे, ग्रेट नागालिंगम. नागा ट्राईब इज डिवायडेड इंटू डिफरंट, इट इज नॉट ओनली म्हणजे फक्त नागापुरतं, नागालँड पुरतं सीमित नाहीये नागालँड. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, आसाम मध्ये आहे, थोडं मिझोराम मध्ये आहे. आणि ते काय म्हणतात आता नागालिंगम
तर डिमांड काय आहे त्यांची की सगळे जे नागा आहेत नॉर्थ ईस्ट मध्ये ते नागा एकत्र आणा आणि आम्हाला आमचा नागालिंगम स्टेट द्या. आता बेसिक याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, वाय वुड एनी स्टेट सरेंडर दॅट टेरिटरी टू फॉर्म नागालिंगम? अरुणाचल प्रदेश पण म्हणलं ना, वाय विल आय गिव्ह माय टेरिटरी की नागालिंगम होण्यासाठी मी माझी टेरिटरी कशाला देऊ? आसामीज पॉलिटिशियन्स किंवा आसामीज लोक पण म्हणणार की वी डू नॉट वॉन्ट टू गिव्ह आर टेरिटरी तुम्हाला तुमच्या नागालिंगमसाठी. मग हाऊ इज दिस डिमांड टू बी? आणि हे तर ऐकत नाहीये की नागालिंगम पाहिजेलच NSCN. मग व्हॉट कॅन बी डन इज द क्वेश्चन. तर नागालँडला काय केलं बोललं, ह्यांना काय बोललं की नागालँड विल गिव्ह क्वाईट, म्हणजे नागासाठी आम्ही खूप सारे राईट्स देऊ किंवा त्यांना ऑटोनॉमी देऊ की तुम्ही जे काय बोलल्याशिवाय पुढचं काही होणार नाही. This slide is done, right? Okay, the next slide. आता NSCN IM. तर IM is a name of a leader. It's a very difficult pronunciation. तर याच्यामध्ये काय आहे, NSCN चे पण 4 ग्रुप आहेत. NSCN फॉर्म झालं त्याच्यामध्ये पण 4 ग्रुप फॉर्म झाले. काही लोक म्हणाले येस वी आर रेडी टू नेगोशिएट, काही लोक म्हणतात नो वी आर नॉट रेडी टू नेगोशिएट, आम्हाला बसायचंच नाहीये भारत सरकार बरोबर. हे काय बोलतात, नाही आम्ही बसू, आम्ही काहीतरी तोडगा काढू मधला आणि विल डिसाइड समथिंग. मग काही ऑर्गनायझेशन्स आहेत NSCN चे जे 4 पैकी त्यातलं 1 ते 2 बँड आहेत, दिस इज ओके, लेजिटिमेट आहे, त्यांच्याबरोबर आता भारत सरकारचे हे चालू आहे, बोलणी चालू आहे त्यांच्याबरोबर. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया साइंड अ सीज फायर अग्रीमेंट. सीज फायर अग्रीमेंट काय की आता आम्ही नाही करणार हिंसा, तुम्ही आम्हाला द्या ऑटोनॉमी, तुम्ही आमच्यासाठी जे काय प्रॉमिस केलं तुम्ही करा, विल नॉट हेन्सफॉर क्रिएट वॉयलेंट सिच्युएशन किंवा इन्सर्जन्सीज आम्ही काय करणार नाही. फीचर्स काय, it does not change the boundary of different states to include the aspiration of Great Nagalingam when Nagas live in different states. त्याच्यानंतर इट प्रोव्हाइडेड फॉर अन ऑटोनॉमस नागा टेरिटोरियल काउन्सिल फॉर अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागा. जिथे जिथे नागा ट्राईब आहे तिथे तिथे ऑटोनॉमस काउन्सिल इस्टॅब्लिश केली गेली. त्याच्यानंतर स्पेशल इन्स्टिट्यूशन्स फॉर स्टेट्स डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन अँड रिहॅबिलिटेशन ऑफ नॉन स्टेट नागा मिलिशिया आणि रिमूव्हल ऑफ आफ्स्पा वेरेवर पॉसिबल. मग हे सगळं प्रॉमिस केलं गेलं कोणाकडून, इंडियन गव्हर्नमेंट थ्रू. कोणाला, NSCN ला. आणि आम्ही हे सगळं करतो, प्लीज तुम्ही इन्सर्जन्सी थांबवा. सो इंडियन गव्हर्नमेंट इज ट्राईंग इन, म्हणजे सगळ्या लेवलनी ट्राय करते की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. ओके, अंडरस्टूड एव्हरीबडी हिअर? की स्टेट वाईज कळलं सगळ्यांना की काय प्रॉब्लेम आहेत, वेगळे वेगळे प्रॉब्लेम काय आहेत, नक्की काय चालू आहे? एव्हरीबडी गॉट इट? कोणत्या स्टेटचं इंटरेस्टिंग वाटलं सगळ्यात जास्त? मिझोराम. मिझोराम तर पीसफुल आहे. कोणत्या स्टेटचे सिच्युएशन्स इंटरेस्टिंग वाटले किंवा? मणिपूर. ओके, मणिपूर मोस्ट व्हायलेंट स्टेट. ओके, हा. मेन फॅक्टर्स ऑफ इन्सर्जन्स. पॉलिटिकल मोबिलायझेशन खूप स्ट्रॉंग प्रकारे होतंय. उल्फा, NSCN. आपण जे म्हणतो ना आता परेश बरुआ इज अ व्हेरी इंटेलेक्च्युअल पर्सन, जो की एवढं सगळं, इफ ही इज एबल टू गॅदर सो मच ऑफ सपोर्ट, आर्म्स सपोर्ट, पीपल सपोर्ट, किंवा हे इंटेलेक्च्युअल पीपल आर व्हेरी पॉवरफुल. आणि त्यांना मग पॉलिटिकल मोबिलायझेशन त्यांच्यासाठी तसं काही फार डिफिकल्ट टास्क नाहीये की पॉवर पण घ्या, पॅरल गव्हर्नमेंट पण इस्टॅब्लिश करा, लेजिट मीन्स टॅक्सेशन पण घ्या. ऑल ऑफ दॅट इज व्हेरी इझी फॉर देम बिकॉज दिस पीपल आर व्हेरी थॉटफुल, किंवा आपण म्हणतो की विचार करून सगळं केलेल्या गोष्टी असतात. पोरस इंटरनॅशनल बॉर्डर अँड अवेलेबिलिटी ऑफ आर्म्स. हॅव यू एव्हर रिअलाइज की नॉर्थ ईस्ट, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चिकन लेग, इकडे जो आहे तो भाग, द एंटायर नॉर्थ ईस्ट इज कनेक्टेड टू द इंडियन मेनलँड थ्रू अ व्हेरी नॅरो स्ट्रिप ऑफ लँड. त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी इज व्हेरी पुअर. आणि 96% ऑफ नॉर्थ ईस्ट ची बॉर्डर इंटरनॅशनल आहे. ओनली 4% ऑफ इंडिया नॉर्थ ईस्ट ची बॉर्डर इंडियाला आहे. दॅट इज थ्रू दॅट चिकन नेक.
बाकी सगळं तुम्ही मॅप जर बघाल तर एंटायर नॉर्थ ईस्टची बॉर्डर 96% इंटरनॅशनल आहे. इकडे चायना, इकडे म्यानमार, इकडे बांगलादेश आहे, भूतान आहे, नेपाळ आहे. सो एव्हरी कंट्री इज सराउंडिंग नॉर्थ ईस्ट दॅट वे. तर बॉर्डरीज कशा असणार आहे? ऑब्व्हियसली पोरस असणार आहे. मायग्रेशन एवढा सहज कसं होतंय? पोरस बॉर्डर्स आहेत. एनिबडी इज एबल टू कम इन आणि एव्हरीबडी आधार कार्ड पण आहेत लोकांकडे, जे मायग्रेट होऊन झालेत त्यांच्याकडे आधार कार्ड पण आहे. There's this very interesting example. मंगलदाई बाय इलेक्शन्स जे की झाले होते अराउंड 1979, त्याच्यामध्ये 45,000 इलिगल मायग्रेंट्स होते आणि सगळ्यांचं रेजिस्टर्ड होतं इलेक्टोरल रोल मध्ये नाव. मग तेव्हा इट वॉज लाईक की 45,000 इलिगल मायग्रेंट्स आणि लेजिट त्यांचं registered electoral roles मध्ये. So they are playing a very important part in our who's going to be their representative, who's not going to be their representative. आणि that is all because porous borders आहेत आपले. खूप सहज येता जाता येतंय आणि सिक्युरिटी ऍज सच नाहीये पोरस बॉर्डर्स मुळे. टफ जॉग्राफी, सारखे फ्लड्स आहेत, नो प्रॉपर ड्रेनेज सिस्टम, माउंटेनस एरिया, रोड्स नाही बनवता येते, बनले तरी लगेच खराब होतात ते बिकॉज लँडस्लाइड्स आहेत. देर आर मेनी प्रॉब्लेम हिअर टफ जॉग्राफी मुळे की नॉट पॉसिबल, की कनेक्टिव्हिटी पटकन पॉसिबल नाही होते. इन्फ्रास्ट्रक्चर उभं, प्लेन एरियाज जास्त नाही. ऍज एनीबडी गेले का कोणी नॉर्थ ईस्टला? लवकर तुम्हाला असं प्लेन एरियाच नाही दिसणार की अरे सपाटी आली, आपल्याला खूप जास्त बघायची सवय, पण तिकडे डोंगरच डोंगर आहेत. सो इन्फ्रास्ट्रक्चर पॉसिबल नाही होत कारण की इट्स अ व्हेरी फ्रजाईल एरिया दॅट वे. एथनिक फॅक्शनल व्हायलन्स आपण मगाशीच जे डिस्कस केले, कुकीज, नागाज, नीतीज, ऑल फॅक्शनल व्हायलन्स खूप आहे तिकडे. ओके, स्टेटहूड डिमांड्स आपण मगाशी बघितलं की स्टेटहूडच्या डिमांड्स खूप होतात. आय नॉट एक्सप्लेन इट अगेन, रेपिटेटिव्ह होऊन जाईल खूप जास्त. इश्यू ऑफ गव्हर्नन्स, त्याच्यामध्ये करप्शन आहे, ब्युरोक्रेटिक डिलेज आहे, पॉवर शॉर्टेज, पुअर वर्क कल्चर, ह्या गोष्टी पण आपण म्हणतो की आपल्याला असं इम्पॅक्ट एवढा पटकन दिसून येत नाही, बट इट हॅज अ व्हेरी लॉंग टर्म इफेक्ट ऑन इन्सर्जन्स. मग डिमांड फॉर रेव्होकेशन ऑफ आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट. आता आफ्स्पा, अ व्हेरी डिस्कस टॉपिक, आणि डज एनीबडी नो अ लिटल अबाउट आफ्स्पा? थोडंसं काहीतरी माहिती आहे? ओके, तर आफ्स्पा वॉज ऍक्च्युली, तसं तर ह्युमन राईट्सच्या एकदम खिलाफ आहे आफ्स्पा, बिकॉज विदाउट परमिशन कोणाच्या तरी घरी जाऊन कोणाच्या तरी घरावर रेड मारणं किंवा विदाउट अरेंज वॉरंट कोणाला पण अटक करणं, तर तसं हे खूप बारबॅरिक वाटतं ऐकायला सुद्धा की अरे बापरे काय चालू आहे, कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे की नाही. पण अगेन आफ्स्पा वॉज इंट्रोड्यूस बिकॉज इट वॉज अ नेसेसिटी, आणि की तिथल्या सिच्युएशन तशा होत्या की वी डू नॉट नो की कोण हू इज अ सेपरेटिस्ट, हू हॅज अ सेपरेटिस्ट माइंडसेट, कोणी देशाविरोधात काय करेल किंवा वी हॅव नो आयडिया. त्याच्यामुळे स्पेशल पॉवर्स द्याव्या लागल्या आफ्स्पासाठी. एनीबडी हिअर नोज इरोम शर्मिला वगैरे? कोणी ऐकलं का नाव? व्हेरी मच इन न्यूज, यू शुड नो सच थिंग्स. या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. ते ऍक्टिव्हिस्ट होत्या आणि म्हणजे त्यांनी खूप दिवस उपोषण केलेलं बिकॉज आफ्स्पा विरोधात, कारण की आफ्स्पा वॉज बिंग व्हेरी, काय म्हणतो आपण, अनफेअर, अनजस्ट. त्या मिलिटरी आर्मी रूल खूपच हे झालं होतं. नाव वी पेट्रोटाइज आर्मी अ लॉट, की आर्मी बद्दल कोणी काय बोलायचंच नाही किंवा काय. अगेन आय अग्री विथ इट, झालं पण पाहिजे, पण देर आर सम आर्मी एंटायरली इज गुड, बट देर आर सम सेक्शन्स ऑफ आर्मी जे की दे आर ह्युमन्स एज वेल, त्यांच्याकडून पण चुका होतात. दे आर नॉट फुल प्रूफ ना की चुकाच होऊ शकत नाही. तर देर आर केसेस वेअर आर्मी इज ब्लेम्ड फॉर रेप केसेस, जिथे की रेप केसेस वगैरे झालेल्या आहेत अशा. इरोम शर्मिला ज्या ऍक्टिव्हिस्ट होत्या त्यांनी त्याच गोष्टीसाठी हे केलेलं की एका देयर इज व्हेरी फेमस केस जिथे की कस्टोडियल रेप झाला होता एका स्त्रीवर. मग शी स्टूड अगेन्स्ट इट. आफ्स्पा आता जितकं पॉसिबल तितकं हटवण्याचा प्रयत्न करतात आहे की जिथे जिथे पॉसिबल, पण स्टील आफ्स्पा इज देअर. आणि आपण बघूया इश्यूज ऑफ गव्हर्नन्स. ठीक आहे, आफ्स्पा विल गो ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. डिटेल्स.
ऑथॉरिटी टू डिप्लॉय आर्म फोर्सेस फॉर असॅसिनेटिंग द सिव्हिल ऑथॉरिटीज. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज आता सेक्शन्स वगैरे नॉट इम्पॉर्टंट, बट यू शुड नो की AFSPA मध्ये काय आहे नक्की. ऑफिसर्स हॅव टू गिव्ह अ वॉर्निंग बिफोर ओपनिंग फायर, ते आहे. पण जर कोणाला तुम्ही सस्पेक्ट जरी केलं की आहे किंवा कदाचित असू शकतं, तरी पण यू हॅव राईट टू शूट देम डाऊन किंवा अरेस्ट देम वॉरंट विदाउट इवन हॅव्हिंग अ वॉरंट. ठीक आहे. Once a person taken into custody, she has to be handed over to the nearest police station. Prosecution of officers on duty for alleged violation of human rights requires the prior permission of central government. तर हे सगळं येतं AFSPA मध्ये. ओके, नाव मुव्हिंग टू द कन्क्लुजन. गव्हर्नमेंट काय काय स्टेप्स घेतलेत आपण एकदा वाचूया, किंवा तुम्ही वाचता, तुम्ही तुमचं हॅव अ ग्लान्स ओव्हर इट की गव्हर्नमेंटने आतापर्यंत काय काय स्टेप्स घेतले. 6th शेड्यूल आहे, आर्टिकल 371 आहे, त्याच्यानंतर नेगोसिएशन्स होत आहेत, टेरिटोरियल फ्रेमवर्क एस्टॅब्लिश केलं जात आहे, डेव्हलपमेंटल पॅकेजेस दिले जातात. ते आपण आता कोणाला बघितलं, बोडोलँडला दिलेलं ना 1,500 कोटीचं पॅकेज, 1500 crore package was given to Bodoland. आताच आपण एक्झाम्पल्स बघितलं. सो वेन युअर रायटिंग सोल्युशन्स, केस स्टडीज किंवा हे असं मेन्शन करा. आता इफ युअर रायटिंग की डेव्हलपमेंटल पॅकेजेस दिले जातात, देन राईट की एवढे एवढे पॅकेजेस बोडोलँड साठी बोर्ड अकॉर्ड मध्ये दिलं गेलं होतं. दॅट इज गोइंग टू फेच यू गुड मार्क्स तुमच्या एक्झाम पर्स्पेक्टिव्हने. पॉलिटिकल, इलिगल बांगलादेशी मायग्रेंट्स डू नॉट एंड अप ॲज इंडियन सिटीजन्स. बेसिक डिमांड आहे आणि विच इज व्हेरी लेजिट की दुसरे येऊन तुमचे रिसोर्स. आता सपोज आय एम अ पर्सन हु इज मेकिंग अ बजेट. मी 10 लोकांच्या हिशोबाने बजेट बनवलं. एव्हरीबडी इज गेटिंग एव्हरीथिंग, रिसोर्सेस आहेत, सगळं सगळं फॅसिलिटी सगळं. माझ्याकडे येतात ते 20 लोक. माझं पूर्ण बजेट कोलॅप्स होणार. फॅसिलिटीज जे एकाला व्यवस्थित मिळल्या गेलं पाहिजे त्या डिवाइड होणार. क्वालिटीवर इम्पॅक्ट करणार माझ्या फॅसिलिटीजचा. सो दॅट इज द रिझन की इमिग्रेशन, जे इलिगल इमिग्रेशन आहे ते खरंच कमी झालं पाहिजे, बिकॉज रिसोर्सेस आर गेटिंग डिवाइडेड. आणि रेफ्युजी आणि इलिगल इमिग्रेशन आर 2 डिफरंट थिंग्स. आपण इकडे रेफ्युजीज बद्दल नाही बोलत आहे. वी आर टॉकिंग हिअर अबाउट इलिगल इमिग्रेशन, जे की एम्प्लॉयमेंटसाठी येतात, जे की आम्हाला इंडियन सिटीजनशिप आहे, आमच्या कंट्रीमध्ये एवढं काय चांगलं चालू. आणि द सॅड पार्ट इज वी आर सराउंडेड बाय नेबर्स हु आर नॉट दॅट वेल ऑफ. म्हणजे आता युएस मधून इंडियामध्ये नाही ना करणार कोण मायग्रेशन एवढ्या लेवलवर, किंवा डेव्हलप कंट्री मधून डेव्हलपिंग कंट्रीकडे नाहीये जास्त. तर मग पण दॅट इज नॉट द केस ना. बांगलादेश, नेपाळ, भूतान म्हणजे तसे कंट्रीज दे आर नॉट सो वेल ऑफ किंवा एवढे डेव्हलप नाहीत इंडिया एवढे. त्याच्यामुळे इलिगल मायग्रेशनचं प्रमाण जास्त आहे. ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल जे की आपण देतो ते दिले गेले पाहिजे. ओके, डेव्हलपमेंटल, मग मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश करा, लोकल टुरिझम जास्त प्रमोट करा, बिकॉज टुरिझम येणं म्हणजे पैसा येणं बेसिकली स्टेटमध्ये. आपण इथून कमवून जाणार, तिकडे जाऊन खर्च करणार, त्या लोकांना जे काही लाईव्हलीहूड ते मिळणार आणि त्यांचा इन्कम जास्त डेव्हलप होणार. सो टुरिझम वाढवा. ऍक्ट ईस्ट पॉलिसी, एशियन कंट्रीजचा लिंक म्हणून बघतो आपण नॉर्थ ईस्टला, की एशियन कंट्रीजचा जो काही आपला कॉन्टॅक्ट आहे थ्रू नॉर्थ ईस्ट आहे. सो ऍक्ट ईस्ट पॉलिसी म्हणजे त्यांना जास्त विदाउट फेवरिंग एनिथिंग यू शुड गिव्ह देम, की त्यांच्याकडून काय रिटर्न मध्ये एक्सपेक्ट नका करू. दॅट इज युअर ऍक्ट ईस्ट पॉलिसी. बॉर्डर इश्यू आहे तो हे करा, सॉर्ट आउट करा. मग अशा आपण बॉर्डर इश्यू बद्दल डिस्कस केले की वाय सिक्युअर्ड बॉर्डर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. नाउ विल गो ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. एनीबडी वॉन्ट्स टू से एनिथिंग? किती वाजलं मला सांगेल कोणी? ओके, वी हॅव टाइम ना, म्हणजे 1 वाजेपर्यंत. ठीक आहे. बॉर्डर, सो एनीबडी वॉन्ट्स टू कॉन्ट्रीब्युट एनिथिंग हिअर याच्यामध्ये? नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी, सजेशन्स काय करू शकतो? इनर लाईन परमिट पण आहे. मॅम लास्ट स्लाइड प्लीज. लास्ट स्लाइड. ओके ओके. नाही, हे क्रिटिसिझम ऑफ AFSPA आलं. ओके, ही स्लाइड हवी आहे ना? थँक्स मॅम. तर एनीबडी वॉन्ट्स टू काय, कोणी काय म्हणत? इनर लाईन, बट दॅट इज इनर लाईन परमिट इज इन ऑर्डर टू प्रमोट ट्रायबल इंटरफिअरन्स कमी होण्यासाठी इनर लाईन परमिट आहे. ते आपल्याला पण आहे की उगाच कोणी जाऊन तिथे राहणं, वसाहत करणं, म्हणजे आर्टिकल 19 आहे आपल्याला, पण अगेन
तिथे जाऊन त्यांचं पीस डिस्टर्ब करणं किंवा त्यांचं आपण काय म्हणतो ट्रेडिशनल वे ऑफ लिव्हिंग डिस्टर्ब करणं इज नॉट अ गुड आयडिया. Can I move on to the next slide? Okay. Border management सिलेबस मध्येच टॉपिक आहे आपल्या की बॉर्डर मॅनेजमेंट टू डील विथ सिक्युरिटी कंडिशन्स. तर व्हॉट इज बॉर्डर मॅनेजमेंट? is a multifaceted term and includes the regulations of legal, illegal migration, ensuring safe and secure movement of authorized people and goods, and prevention of smuggling, human trafficking, and filtration. खूप सुटसुटीत आणि छान डेफिनेशन आहे जे इट कव्हर्स एव्हरीथिंग. की बॉर्डर मॅनेजमेंट इज अ व्हेरी ब्रॉड अँगल. मगाशी पण तुम्हाला बोलले बॉर्डर मॅनेजमेंट म्हणजे फक्त एनिमीजला आत नाही येऊन देणं इज नॉट बॉर्डर मॅनेजमेंट. इट्स अ मोर ब्रॉडर टर्म. बॉर्डर मॅनेजमेंट मध्ये काय काय येतं त्याच्यामध्ये. हा अगेन जे इलिगल आहेत त्यांनी आत यावं नाही, पण ऍट द सेम टाइम यू शुड नॉट कॉम्प्रोमाइज की ऑथराइज जे आहेत किंवा जे टुरिस्ट येणार आहेत ते पण नाही आले पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की हे करण्याच्या नादात तुम्ही जे ज्या लोकांकडे प्रॉपर लेजिटिमेट मीन्स आहेत इंडियामध्ये ते हॅम्पर नाही झालं पाहिजे. आपण बस ट्रान्सपोर्ट चालू केलेलं मध्ये पाकिस्तान आणि इंडियामध्ये. दॅट इज अ गुड एक्झाम्पल की तुम्ही लेजिटिमेट मीन्सची कनेक्टिव्हिटी वाढवा. म्हणजे दॅट इज हाऊ यू बिल्ड कॉन्फिडन्स किंवा सॉफ्ट पॉवर यालाच म्हणतात. सॉफ्ट पॉवर ऐकलंय ना सगळ्यांनी? व्हॉट इज सॉफ्ट पॉवर? मला एक्झाम्पल सांगा. व्हॉट इज सॉफ्ट पॉवर? Basically promoting the relations to various facets of the people to people communication. Exactly. People to people communication. म्हणजे एकदम हार्ड पॉवर इज थ्रू मिलिटरी गन्स. सॉफ्ट पॉवर इज हेजेमनीची कन्सेप्ट ऐकली आहे ग्रामस्कीची. सो हेजेमनी म्हणजे युएस जे करते दॅट इज बेसिकली सॉफ्ट पॉवर. सगळीकडे मेकडी, सगळीकडे स्टारबक्स आहे. बिकॉज ते एक असं नेटवर्क क्रिएट करतात की इंडिपेंडन्स वाढलं पाहिजे आणि दॅट कंट्री विल नॉट बी एबल टू अटॅक डायरेक्टली. चायना जे करते सेंडिंग गुड्स किंवा हे दॅट इज सॉफ्ट पॉवर. किंवा रिलिजन किंवा कनेक्टिव्हिटी. आयपीएल इज वन एक्झाम्पल ऑफ सॉफ्ट पॉवर. की बाकीच्या देशांबरोबर आपले चांगले रिलेशन की अरे त्यांनी अटॅक करताना किंवा फेवर करताना दुसऱ्या कंट्रीला आपल्या विरोधात 10 वेळा विचार केला पाहिजे की वी हॅव गुड टर्म्स इन रिलेशन्स विथ इंडिया. So all this comes in border management. What does the management of border areas why does the attention का द्यावं? तर the reason is political. प्रत्येक गोष्टीचा विचार करताना you should channelize your brain or train your brain in order to think की तुम्ही आन्सर लिहिताय एखादं. तुमचं थिंकिंग थॉट प्रोसेसची पण फ्रेमवर्क पाहिजे. when you think की का होतंय तर you should have political, economic, कल्चरल अशा अँगल्स पाहिजे. आणि तुम्ही एखादा आन्सर यायला गेला ना आधी ब्रेनस्टॉर्म करा. मेक सर्कल्स, मेक पाय चार्ट्स की वेगळे रिझन्स, वेगळं हे. थिंक इन दॅट वे की तुम्हाला आन्सर लिहिताना किंवा तुम्हाला ते अप्रोच करताना तुम्हाला डिफिकल्टी नाही होणार ऍट सच की आता कसं आन्सर लिहू, स्ट्रक्चर कसं करू. थिंकिंगच तशी ठेवा की स्ट्रक्चर करायला फार वेळ नाही गेला पाहिजे. सो द रिझन बिंग मी असं पूर्ण पीपीटी त्याप्रमाणे अरेंज केली आहे की थिंक इन दॅट वे एज वेल. की पॉलिटिकल अँगल, मग पॉलिटिकल काय, इकॉनॉमिक काय असं. तर इंडियाज जिओस्टॅटिक लोकेशन सराउंडेड बाय नेबर्स हॅव्हिंग फ्रजाइल इकॉनॉमिक पॉलिटिकल सिस्टम. हे आपण आधीच डिस्कस केलंय. मी बोलले तुम्हाला की बांगलादेश हे ऑलरेडी नाही डेव्हलप्ड आहे, इंडिया डेव्हलप्ड आहे म्हणून जास्त इमिग्रेशन होतं. की चांगल्या कंट्रीमध्ये आपण तरी जाऊया इथे राहण्यापेक्षा. बेटर सिच्युएशन्स. इकॉनॉमिक कंबाइंड विथ लिबरल ट्रेड रेजिम्स अँड बिझनेस फ्रेंडली एन्व्हायरमेंट affects customs and border control and significantly improve prospect of trade relation and economic growth. बॉर्डर मॅनेजमेंट केल्यामुळे काय होईल? ट्रेड चेक सुरळीत चालेल. मग त्याच्यामुळे ट्रेड झाल्यानंतर आपलं काय होईल? ट्रेड एफिशियन्सी आपली जी आहे ती सरप्लस, आपण सध्या डेफिसिट मध्ये चालू ती सरप्लस मध्ये जाईल. चेक. मग त्याच्यानंतर काय होईल? तुमचं बॉर्डरवर जर असेल ड्रग ट्रॅफिकिंग नाही होणार. चेक. ह्युमन ट्रॅफिकिंग नाही होणार. चेक. तर all of this can be tackled through proper border management. जिओग्राफिकली काय इम्पॉर्टंट आहे बॉर्डर मॅनेजमेंट? कारण की आपली खूप मोठी बॉर्डर आहे.
म्हणजे 7500 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली आपली आहे, आणि एक्सटेंड जर लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार कन्सिडर केलं तर इव्हन मोर मेरीटाईम आहे. तिकडे बॉर्डर पण आहे. वी आर सराउंडेड बाय not very friendly, not so very friendly neighbors like Pakistan and China who always want to claim some Indian territory. आणि त्याच्यामुळे बॉर्डर मॅनेजमेंट आणखी गरजेचं होतं, बिकॉज जसं की म्हणलं सिक्युरिटी नसेल तर बाकीच्या गोष्टीच तुम्हाला पुढे काय करता येतात. सो दॅट मेक्स बॉर्डर मॅनेजमेंट इव्हन मोर हे. इलिगल मायग्रेशन, अगेन वी हॅव डिस्कस्ड दिस टॉपिक अ लॉट. वाय इज बॉर्डर मॅनेजमेंट अ कॉम्प्लेक्स अँड एनॉर्मस टास्क? तर का, म्हणजे ठीक आहे बॉर्डर मॅनेजमेंट पाहिजे वगैरे, पण एवढं इफेक्टिव्हली का नाही होत ते? वन, बॉर्डर डिस्प्यूट्स. तवांग क्लेम करते चायना, चायना क्लेमिंग, परत अक्साई चीन मध्ये चायना आहे. पाकिस्तान, अरुणाचल, तवांग तिथे झालं ना अरुणाचल मध्ये. मग पाकिस्तानचं एलओसी आहे, इकडे एलएसी आहे. म्हणजे द एंटायर बॉर्डर डिस्प्यूट्स विथ द नेबरिंग कंट्रीज आर व्हेरी कॉम्प्लेक्स, आणि त्याच्यामुळे सारखंच प्रॉब्लेम होते. हे ते क्लेम करते, मग आपण म्हणतोय तिथे बेस एस्टॅब्लिश केले जाते, आपण म्हणतोय नाहीये, दिस इज आर पार्ट किंवा हे. टरेन्स म्हणजे काही काही फर्टाईल आहे, जंगल आहे. आता सेफ हेव्हन्स कुठे एस्टॅब्लिश करतात? आता उल्फाबद्दल आपण बोललो, परेश बरुआ, तर त्यांनी सेफ हेव्हन्स इकडे का एस्टॅब्लिश केले? बांगलादेशमध्ये किंवा याच्यामध्ये अंडरडेव्हलप्ड आहे जंगल एरियाज. म्हणजे जर एखाद्या टेररिस्ट संघटनेने किंवा एखाद्या सेपरेटिस्ट ऑर्गनायझेशननी जर एखादा बेस एस्टॅब्लिश केला कुठे, गव्हर्नमेंटला तिथपर्यंत पोहोचून तो बेस पूर्ण हे करण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात, कारण की गोरिला वॉरफेअर वापरले जातात टॅक्टिक्स. मग रन अँड हिट अँड रन, की मारा आणि पळून जा, सापडत नाही जंगलात गेलं की. त्याच्यामुळे दिस प्रॉब्लेम इज बिकमिंग इव्हन मोर कॉम्प्लेक्स बिकॉज ऑफ द टेरेन. आणि माउंटेन एरिया आहे, तुम्हाला जसं बोललं, प्लेन पण नाही की अरे तिथे कुठेतरी दिसलं की शूट किंवा काय असं करता पण येत नाही, कारण की आपल्याला गोरिला वॉरफेअर, हू एल्स नोज बेटर गोरिला वॉरफेअर आपल्याशिवाय? आपल्या महाराजांच्या काळापासून आपण बघतो की गोरिला वॉरफेअर, हाऊ गोरिला वॉरफेअर कॅन बी युज्ड पॉवरफुल एनिमीला हे करण्यासाठी. ठीक आहे, तर गोरिला वॉरफेअर टॅक्टिक वापरले जातात. फ्रजाइल नेबर्स, बांगलादेश, नेपाळ, असिमेट्रिकल वॉरफेअर अँड स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम. आता इंडिया चायना वॉर झालेलं तेव्हा चायनानी लेजिटिमेट सपोर्ट दिलेला सगळ्या सेपरेटिस्ट ह्याला नॉर्थ ईस्ट मध्ये. ते काय बोललेलं की इंडिया तसे आमचा दुश्मन आहे, सो वी खुले में सपोर्ट चल रहा था तब. नंतर काय झालं, वी इम्प्रूव्ड आवर रिलेशन विथ चायना. मग चायनाचा आता कसा स्टँड आहे की त्यांना सोडायचं पण नाही, धरायचं पण नाही. कीप देम हँगिंग. लेजिटिमेट खुले सपोर्ट पण द्यायचा नाहीये, पण अंडरग्राऊंड सपोर्ट कंटिन्यू ठेवायचा. अंडरग्राऊंड सपोर्ट कसा? आर्म्स सप्लाय, ट्रेनिंग पण देतात. जे रिक्रुट्स आहेत त्यांना ट्रेनिंग पण दिलं जातं, नॉट ओनली थ्रू चायना, पण पाकिस्तान पण ट्रेनिंग देतं. परेश बरुआ वगैरे आहेत ना, त्यांना तर लिटरल ट्रेनिंग दिलं गेलंय थ्रू चायनाच्या किंवा पाकिस्तानच्या ह्याच्या थ्रू. नक्सलाइट बरोबर लिंक आहे त्यांचं, त्याच्यामुळं दिस बिकम्स अ व्हेरी असा पण प्रॉब्लेम आहे जो की तो इकॉनॉमिकली पण हँडल करायला लागणार, कारण की तुमच्याकडे रिसोर्सेस नसतात तर ठीक आहे, पण दे हॅव एव्हरी रिसोर्सेस. म्हणजे आपल्या सोल्जर्सकडे ते नाईट गॉगल्स नाहीत, पण दे विल हॅव द नाईट गॉगल्स रात्रीचं दिसण्यासाठी, बिकॉज दे आर व्हेरी वेल फंडेड थ्रू डिफरंट अदर स्टेट्स. ओके, चायनाचं आपण ग्लिम्स ऑफ इश्यूज एट द बॉर्डर. चायनाचं म्हणजे काय काय प्रॉब्लेम होतात ते, दिस इज चायना बॉर्डर, एव्हरीबडी नोज. ठीक आहे. स्मगलिंग इलेक्ट्रॉनिक आयटम्स थ्रू भूतान बॉर्डर, सपोर्ट ऑफ इन्सर्जंट्स टू म्यानमार. मग दिस इज पाकिस्तान. पाकिस्तानचे इश्यू व्हेरी वेल हायलाइटेड, हवाला ट्रान्झॅक्शन, ड्रग्स फ्रॉम अफगाणिस्तान थ्रू पाकिस्तान. बांगलादेशचा इश्यू आहे, दॅट इज इलिगल मायग्रेशन, ट्रॅफिकिंग ऑफ वुमन, अँटी इंडियन सेंटिमेंट्स, ट्रॅफिकिंग ऑफ गुड्स लाईक जमदानी सारीज, राईस सॉल्ट एक्सेट्रा, एज वेल एज कॅटल स्मगलिंग. हे सगळं स्मगलिंग बिगलिंग काय आहे? पैसे कमवण्यासाठी, इलिजिटिमेट मीन्स. ओके. नेपाल, smuggling fake currency, ammunition, escape route to Ulfa, fear of spread of Maoist insurgency due to links of Nepal Maoist in India.
एव्हरीबडी म्हणजे तेच प्रॉब्लेम्स आहेत बेसिकली, की स्मगलिंग होत आहे, ट्रॅफिकिंग होत आहे, सेफ हेव्हन्स इस्टॅब्लिश केले जातात ते जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्या थ्रू. आणि म्यानमारचा पण तोच प्रॉब्लेम. म्यानमारमध्ये तर सिव्हिल वॉर वगैरे फेस केलेला गेलेला, त्याच्यामुळे म्यानमारमध्ये पळून जायला सगळ्यात सोपं. बॉर्डर्स फ्रेजाईल आहेत, पोरस बॉर्डर्स आहेत, काय असे फुल प्रूफ बॉर्डर्स नाहीये. त्याच्यामुळे इकडे क्राईम करा आणि पळून जा कुठे, म्यानमारमध्ये शोधणंच पॉसिबल नाहीये. मग एकदम इंटर गव्हर्नमेंटल लिंक्स लावून त्यांना हे करून मगच पॉसिबल होतं. तर दॅट इज वन थिंग. रोहिंग्यास माहिती आहे ना, एव्हरीबडी नोज रोहिंग्यास क्रायसिस, राईट? म्यानमारचा इश्यू आहे. इंडियाज रिस्पॉन्स फेज वाईज होता, तर जस्ट रीड, असं एवढं काही हे एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये याच्यात. Once you're done reading, please tell me. Okay, Bhutan. Many groups such as Bodo Ulfa sneak into Bhutan for sanctuary despite their army driven them out. Smuggling of goods such as Bhutanis. पण भूतानचं कसं, भूतान आणि इंडियाचे रिलेशन्स आर व्हेरी स्ट्रॉंग. त्याच्यामुळे इंडियन गव्हर्नमेंट इज लाईक की तुम्ही काही करा आणि जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांना तुमच्या कंट्रीतून हकलवून लावा. तर मग भूतान वॉज सक्सेसफुल डुईंग इट. भूताननी ते केलं आणि खूप सारे टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्यांनी सेफ हेवन इस्टॅब्लिश केलं होतं भूतानमध्ये, ते आता they are not able to do it because Bhutan government has taken very strict actions towards them. आणि जर प्रत्येक नेबरिंग कंट्रीजने आपल्या जर ते केलं पॉसिबल, तर सेफ हेव्हन्स नाही एस्टॅब्लिश करता येणार. सो एव्हरी कंट्री शुड बी डुईंग इट आणि इंडिया शुड कन्व्हिन्स एव्हरी अदर कंट्री टू डू वॉट एव्हर वॉज डन बाय भूतान. Steps taken. Army infrastructure within 100 kilometers of LAC. Bangladesh मध्ये border protection grid, a crime-free stretch has been established between BSF border post, गुनारमठ आणि कल्याणी. Installation of border surveillance devices. म्हणजे हे मी याच्यानुसार दिले की हा प्रत्येक बॉर्डर मध्ये वेगवेगळे जे स्टेप्स घेतलेत त्याच्यानुसार मी सेग्रिगेशन करून तुम्हाला मेजर्स दिले की काय मेजर्स घेतले गेलेत. पण बेसिक मेजर इकडे काय येतं की सर्व्हिलन्स लावा, टेक्नॉलॉजीचा उपयोग जास्त करा, जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे सॅटेलाइट, ड्रोन्स, जे काही इन्फिल्ट्रेशन होत आहे ते बघा. त्याच्यानंतर तुमचे बॉर्डर्स स्ट्रॉंग करा, तुमचं सर्व्हिलन्स वाढवा तिकडे. सो ऑल ऑफ इट म्हणजे कंबाइंडली ते सांगितलं यांनी इथे. दुसऱ्या कंट्रीज बरोबर चांगले हे इस्टॅब्लिश करा की सेफ हेव्हन्स नका इस्टॅब्लिश व्हायला वगैरे वगैरे. बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करा चांगले. ऑल दिस कम्स इन हिअर. Okay, what has been, now this is very interesting, what has been the approach of government India for border management? Approach आपण बदलते, आपण स्टेप्स नाही बघत, आपण अप्रोच बद्दल बोलतोय. पहिलेच पीपल. आपण कोणत्या पण जेव्हा इश्यूला बोलतो ना, आपण इफेक्टचा विचार करतो आणि इफेक्ट कोणावर असतो? लोकांवर. लोक ना जर नाही टॅकल करता आलं, देयर इज नो पॉइंट टॅकलिंग जॉग्राफी आणि तुमचं बॉर्डर मॅनेजमेंट जर तुम्ही करताय तर पॉइंटच नाही जर तुमचा लोकांवर पहिला इफेक्ट नसेल दिसेल त्यांना. तर हाऊ टू टॅकल पीपल? बांगलादेश पाकिस्तान बॉर्डर इज लुक्ड आफ्टर बाय BSF. की तिथे इन्फिल्ट्रेशन, सिक्युअर एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करा, इलिगल मायग्रेंट्स नाही येणार ह्याचे तुम्ही इन्शुरिटी घ्या. लोकांना बेटर फील होईल, लोकांना कॉन्फिडन्स येईल त्यांच्या गव्हर्नमेंटवर. सिक्युरिटी ऑफ चायना बॉर्डर इज इंटरेस्टेड टू ITBP. म्हणजे हे वेगळे ऑर्गनायझेशन आहेत जे की बघतात बॉर्डर सिक्युरिटी. आसाममध्ये वेगळं आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत. सो एव्हरीबडी हॅज देअर ओन. आसाम रायफल जे आहे ते आसामचं बॉर्डर सिक्युरिटी बघतं. सो देर आर डिफरंट हे जे बघतात म्हणजे मॅनेजमेंट बघतात. Nepal Bhutan border is looked upon by SSB and Assam Rifles deployed at the Myanmar border. LOC of India Pakistan border and LOAC of the India China border is protected by the Indian Army.
LAC LOC इंडियन आर्मी, सियाचिन ग्लेशियर आपल्याला आठवतं ना, आपण तिथे इंडियन आर्मी. The security of coastal border lies within the Indian Navy. कोस्टल बॉर्डर्स बघ इंडियन नेव्ही आहे. मॅरिटाईम सिक्युरिटी पण एक टॉपिक आहे याच्यामध्ये. Process. The main facets of border management are as follows: coordination within the services, coordination between the services आणि international coordination. खूप सारे सर्व्हिसेस आहेत पण एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशनच नाही. म्हणजे इकडे काय होतं यांना माहित नाही, तिकडे काय होतं त्यांना माहित नाही, आणि दे डू नॉट नो की व्हॉट इज हॅपनिंग विथ व्हॉट ऑर्गनायझेशन किंवा सर्व्हिस काय प्रोव्हाइड करते, काय टेक्नॉलॉजी झाले. सो दॅट शुड बी विदिन सर्व्हिसेस, बिटवीन सर्व्हिस. म्हणजे एक सर्व्हिस आहे त्याच्या आतमध्ये पण कोऑर्डिनेशन पाहिजे, दोन सर्व्हिसेस डिफरंट त्यांच्यामध्ये पण कोऑर्डिनेशन पाहिजे की काय चालू आहे. आणि थर्ड इज इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन, जे की आपण बघितलं की भूतानला आपण सांगितलं की तुमच्याकडे खूप सेफ हेवन्स एस्टॅब्लिश होतात, तर प्लीज यू लुक इनटू इट. सो दॅट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन. ऍप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी, हे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम. तर याच्यामध्ये काय काय येतं, प्रेझेंट सिस्टम ऑफ बॉर्डर सिक्युरिटी सीमलेस इंटिग्रेटिंग ह्युमन रिसोर्सेस, वेपन्स आणि हायटेक सर्व्हिलन्स इक्विपमेंट. म्हणजे तिन्हीचा मेळ पाहिजे. हायटेक सर्व्हिस इम्प्लिमेंट, हायटेक सर्व्हिलन्स इक्विपमेंट 1. दुसरं वेपन्स, चांगले स्ट्रॉंग वेपन्स इन ऑर्डर टू टॅकल इन्सर्जन्सी प्रॉब्लेम किंवा जो काही प्रॉब्लेम असेल. आणि थर्ड तुमचं ह्युमन्स, म्हणजे तुमची ट्रेनिंग चांगलं पाहिजे त्या ह्युमन्सला. म्हणजे इमॅजिन organizations which are banned are able to have good training through वेगवेगळे. मग आपले ट्रेनिंग तर त्यांच्यापेक्षा भारी पाहिजे, कारण वी नीड टू टॅकल देम, वी नीड टू नो मोर बेटर की टॅकल कसं करायचं, व्हॉट आर द ग्राउंड रियालिटीज, व्हॉट कॅन बी डन, असं आपले ट्रेनिंग जास्त बेटर पाहिजे. त्याच्यानंतर न्यू हायटेक सर्व्हिलन्स डिव्हाइस, सेन्सर, डिटेक्टर्स, कॅमेरा, ग्राउंड बेस्ड रेडार सिस्टम, मायक्रो काय एरोस्टॅट्स, लेझर्स. These are the type of surveillance measures that can be taken. And efficient and dedicated communication network including fiber optic cables and satellite communication. आता काय होतं, आपण जरी साधं कुठे गेलो किंवा कोणत्या दरीखोऱ्यात गेलो तर नेटवर्क जातं, पहिली गोष्ट दॅट हॅपन्स. नो कॉन्टॅक्ट. आता मध्ये ते हरिश्चंद्र वर गेलेले, दॅट इज वन एक्झाम्पल की नेटवर्कच जातं. हाऊ आर यू सपोज टू कॉन्टॅक्ट एनीबडी. आणि मी तुम्हाला मगाशी जसं म्हणलं की कॉन्टॅक्ट नाही झालं तर हाऊ आर यू गोइंग टू आस्क फॉर हेल्प. काहीतरी होतं इकडे, यू कम सून आणि हेल्प अस. तर मग कनेक्टिव्हिटी ऍज सच नाहीये. आणि तेच आता दिस इज हेल्प फ्रॉम पर्स्पेक्टिव्ह ऑफ पीपल. आता सपोज देर आर सोल्जर्स, जिथे दोन वेगळे आहेत आणि दे नीड टू कम्युनिकेट बिटवीन देमसेल्स, तर ते पण पॉसिबल होत नाही जर कम्युनिकेशन कीज तुमच्याकडे नसेल. आता वॉकी टॉकीज वगैरे दॅट इज अ डिफरंट थिंग, पण जर लेजिट मीन्स तुम्हाला साधं कम्युनिकेशन करायचं असेल तरी पण दॅट इज नॉट पॉसिबल बिकॉज फायबर ऑप्टिक नाहीये, रेंज नाहीये तिकडे, मोबाईल कनेक्टिव्हिटी पॉसिबल नाहीये. सो ऑल दिस, इन ऑर्डर टू टॅकल ऑल दिस, मोबाईल कनेक्टिव्हिटी किंवा जनरल कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे आपली. A command and control center to which the data will be transferred in order to apprise the senior commanders about the happening on the ground and thus providing a composite picture of international border. म्हणजे काय म्हणतात, जे काही होतंय तर एक सेंटर पाहिजे जिथे की सगळी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होणार. दे प्लॅन, प्लॉट, मग कसं करायचं, काय करायचं, हाऊ टू टॅकल, अँड देन द प्रॉब्लेम विल बी इव्हेंच्युअली डेल्ट विथ. स्मार्ट मॅनेजमेंट फ्रेमवर्क कन्सिस्ट ऑफ काय काय येतं त्याच्यामध्ये, इनोव्हेटिव्ह अँड टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर कोलॅबोरेटिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल केपेबिलिटीज आणि कॅपॅसिटी बिल्डिंग. तर ऑल ऑफ दिस कॉन्स्टिट्यूट टुगेदर की काय स्मार्ट मॅनेजमेंट कसं होऊ शकतं. आणि D4R2 काय, व्हॉट इज अ स्ट्रॅटेजी. आता हे तुम्ही असं वापरू शकता आन्सर्स मध्ये, इट बिकम्स मोर इफेक्टिव्ह. D4R2, व्हॉट इज D4? डिटर, डिटेक्ट, डिस्क्रिमिनेट, डिले, रिस्पॉन्ड आणि रिकव्हर. म्हणजे सर्व्हिलन्स कशा कशामध्ये डिप्लॉयड ॲट इच लेअर इज. ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिक्युरिटी काय आहे तुमचं, सर्व्हिलन्स कशा थ्रू हे करू शकता, तर D4R2 असं. ठीक आहे. सो एनी डाऊट स्टील हिअर, एनीबडी वॉन्ट्स टू से एनीथिंग? कळलं का सगळ्यांना? That's all for today then. Thank you.